मित्रो, आज आपण अध्ययनातलाच एक उपघटक म्हणूया फार तर अध्ययन संक्रमण याविषयी अधिक माहिती पाहणार आहोत। तर हा जो अध्ययन संक्रमण हा जो घटक आहे तो म्हणलं मला की अध्ययन या घटकातला उपघटक आहे, परंतु आपल्या दृष्टीनं किंवा शिक्षकाच्या दृष्टीनं अध्यापनाच्या दृष्टीनं देखील हा अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे। तसंच तुमच्या TETच्या परीक्षेमध्ये प्रश्न काढायला तसा सोपा घटक असल्यामुळं कदाचित याच्यावर देखील पेपर सेटर जे काही कोणी असतील तर ते प्राश्निक आहे ते प्रश्न काढू शकतील, म्हणून आपण याचा थोडासा विचार करणार आहोत। ते अध्ययन संक्रमण म्हणजे काय, त्याची व्याख्या अशी केलेली पहा की टू कॅरी ओव्हर हॅबिट ऑफ थिंकिंग, फीलिंग और वर्किंग ऑफ नॉलेज और स्किल from one learning area to another is usually referred to as transfer of learning। म्हणजे ट्रान्सफर ऑफ लर्निंग म्हणजे काय, तर एका ठिकाणी जे आपण थिंकिंग जे म्हणजे सवय विचार करण्याची काही सवय आहे म्हणा किंवा भावना व्यक्त होण्याची म्हणा किंवा वर्किंग नॉलेज म्हणजे नॉलेजची म्हणा किंवा कौशल्य हे दुसऱ्या ठिकाणी वापरण्याचा जो काही प्रकार आहे जेव्हा वापरतो आणि त्यावेळेला मग त्या लर्निंगवर जो काही परिणाम होतो त्याला म्हणतो म्हणजे थोडक्यात या ठिकाणी शिफ्ट होणं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होणं। काय काय शिफ्ट होणं, तर हॅबिट, थिंकिंगची हॅबिट होणं, भावनेची हॅबिट होणं, वर्किंग नॉलेज म्हणजे वर्किंग नॉलेज आहे आणि किंवा स्किल की हे दुसरीकडं शिफ्ट होणं किंवा त्याला म्हणायचं संक्रमण किंवा अध्ययन संक्रमण म्हणलेलं आहे। किंवा दुसरं असं म्हणलं पाहिजे की ट्रान्सफर ऑफ लर्निंग इज जनरलायझेशन फॉर इट्स एक्सटेन्शन ऑफ आयडिया टू ए न्यू फील्ड। म्हणजे या ठिकाणी ट्रान्सफर लर्निंग इज जनरलायझेशन फॉर इट्स एक्सटेन्शन टू आयडिया टू न्यू वर्ल्ड। म्हणजे मूळ अध्ययन, आपण एखाद्या गोष्टीचं अध्ययन केलं आणि ते नवीन जगात म्हणजे नवीन सिच्युएशनमध्ये आपण केलं की ते संक्रमण या ठिकाणी त्याचं सामान्यीकरण झालं आणि म्हणून त्याला म्हणतो की हे एक्सटेन्शन आहे कशाचं, इट्स एक्सटेन्शन ऑफ आयडिया टू ए न्यू वर्ल्ड। म्हणजे पहिल्या जे काय ज्ञान घेतलं त्याचं सामान्यीकरण केलं, एक नियम तयार केला किंवा काही तुम्ही निरीक्षण केलं, त्याच्यावर काही आडाखे बांधले आणि ते तुम्ही दुसरीकडे वापरले तर त्याला आपण अध्ययन संक्रमण म्हणतो असं ते म्हणतात त्या ठिकाणी। किंवा डिक्शनरी मिनिंग तर असं आहे की ट्रान्सफर ऑफ लर्निंग ऑकर्स व्हेन पीपल अप्लाय इन्फॉर्मेशन, स्ट्रॅटेजीज अँड स्किल्स दे हॅव लर्न टू ए न्यू सिच्युएशन। म्हणजे एका ठिकाणी वापरलेल्या या ठिकाणी काय माहिती, काही युक्त्या प्रयुक्त्या असतील आणि कौशल्य दुसऱ्या ठिकाणी नेणं। आणि म्हणून साधी सोपी मराठीतली व्याख्या अशी आपल्याला म्हणता येईल, एका विशिष्ट परिस्थितीत संपादित केलेलं ज्ञान, कौशल्य किंवा वृत्ती यांचा भिन्न परिस्थितीमध्ये उपयोग होणे म्हणजे अध्ययन संक्रमण। ही अत्यंत सोपी सरळ मराठीतली व्याख्या आहे। म्हणजे एका ठिकाणी आपण ज्ञान प्राप्त केलं किंवा कौशल्य काय प्राप्त केलं आणि ते दुसऱ्या ठिकाणी, एक उदाहरण मी तुम्हाला सांगेन की समजा आपण या ठिकाणी एक स्कूटर चालवायला शिकलो, अशी कल्पना करू आपण स्कूटर चालवायला शिकलो। आता ॲक्च्युली आपण स्कूटर चालवायला शिकलेलं आहे, ती स्कूटर समजा तुमची कोणती तिथे ॲक्टिव्हा होती अशी आपण थोडा वेळ कल्पना करूया। आणि आता तुम्ही काय करायला लागला, आता तुम्हाला ती मोटरसायकल चालवायची आहे। आता मोटरसायकल चालवायची ते त्यातली काही कौशल्य तुम्हाला माहीत झाली ती तुम्ही तिकडे रूपांतरित म्हणजे कोणती कौशल्य आहेत, ब्रेक असेल म्हणा किंवा बॅलन्स असेल म्हणा, ही कौशल्य। आता या ठिकाणी ही तशी कमी कौशल्य आहेत, परंतु एक तसंच समजा दुसरं स्कूटर असेल की पूर्वी गिअरची स्कूटर्स होती ज्याला गिअर असायचे, समजा ते स्कूटर तुम्ही शिकलात अशी कल्पना करा। मग त्याच्यामध्ये आणि आता मोटरसायकल चालवायला लागलात तर ते सोपं पडेल। आता जे ॲक्टिवा चालवून मोटरसायकल चालवणं थोडंसं कठीण आहे, परंतु तरीसुद्धा काही कौशल्य त्यात येतात। पण इथं मात्र काय होईल की बजाजची स्कूटर, जुनी स्कूटर जी चालवली त्यात गिअर सिस्टीम जी असते तशीच गिअर सिस्टीम मोटरसायकलमध्ये असते आणि मग त्या ठिकाणी तुम्ही काय केलं, तुम्हाला मोटरसायकल चालवणं सोपं होतं। म्हणजे या ठिकाणी काय केलं तुम्ही ते कौशल्य ते संपादित केले। किंवा एखाद्या ठिकाणी ज्ञान, शाळेमध्ये आपण ज्ञान वाचतो, अभ्यास करतो आणि त्या ज्ञानाचा वापर आपण जीवन जगत असताना करत असतो, तर ते त्या ठिकाणचं तर हे सुद्धा संक्रमण आहे। म्हणजे कौशल्य असेल, ज्ञान असेल किंवा वृत्तीसुद्धा काही आपल्याला आपले संस्कार जे केलेले असतात ते संस्कार घरात केलेले असतात, सांगितले असतात आणि तरीसुद्धा ते आपण काय करतो बघ त्याचा वापर आपण संपूर्ण जीवन आपलं जगत असताना ते करत असतो। म्हणजे या ठिकाणी आपण जरी असं म्हटलं की संस्कार आपल्याला शाळेत शिकवले
जे काही फक्त शाळेचाच उपयोग होतो असं नाही, तर त्याचा उपयोग आपल्याला दैनंदिन जीवन जगत असताना होतच असतो. म्हणजे ॲक्च्युली शाळेत शिकलेल्या गोष्टी किंवा शिकलेले संस्कार, शिक्षकांना आपली निर्माण केलेली वृत्ती, ती आपल्याला आपण ज्या व्यवहारात वापरतो त्याला देखील आपण अध्ययन संक्रमण असं म्हणतो. आता अध्ययन संक्रमणाचे प्रकार आहेत पाहती. ज्यावेळी एका परिस्थितीत घेतलेल्या ज्ञानामुळे किंवा कौशल्यामुळे नवीन परिस्थितीत साधारण तशाच प्रकारचे काम करताना वेळ, श्रम आणि यात बचत होते आणि कामाचा दर्जा उंचावतो, त्यावेळी धनसंक्रमण झाले असे म्हणतात. उदाहरणार्थ गणितात शिकलेली सूत्र किंवा सूत्रे शिकवण्यासाठीच्या पद्धतीचा भौतिकशास्त्र शिकताना चांगला उपयोग होतो. म्हणजे पहा, 1/u + 1/v = 1/f हे सूत्र फिजिक्समधलं, लाईटमधलं सूत्र आहे. आता या ठिकाणी ते जे आहे ते गणितात आपण शिकलो आहोत. अपूर्णांक, त्याचे छेद कसे करायचे, अंश कसे करायचे, त्यांच्या बेरजा कशा करायच्या, ते गणितात शिकलो आहोत. त्याचा उपयोग आपल्याला फिजिक्समध्ये होणार आहे, बरोबर आहे. किंवा स्पेरोमीटरचा फॉर्म्युला सांगताना a² + 6h/2 हे r = a² / 6h/2 हे स्पेरोमीटरचं सूत्र आहे. हे कसं सोडवायचं हे मला समजतं. कधी? कारण मी मॅथमॅटिक्समध्ये शिकलेलो आहे. अशा प्रकारची उदाहरणं सोडवण्याचं आपण मॅथमॅटिक्स शिकलेलं आहे आणि त्याचा उपयोग आपल्याला फिजिक्स शिकताना होतो. म्हणजे काय झालं पहा, मी शिकलो गणित आणि गणित शिकल्यामुळं मी फिजिक्स शिकताना मला सोपं गेलं. तसंच या ठिकाणी मी त्यामुळं चांगल्या प्रकारे त्या फिजिक्समध्ये चांगले मार्क्स मिळवू शकलो वगैरे वगैरे. म्हणजे आपण त्याला म्हणून चांगला दर्जा प्राप्त केला. आणि या ठिकाणी जे संक्रमण झालं त्याला म्हणायचं धनसंक्रमण. आता याच्या वेळेला काही वेळा उलटंही होतं का, ज्यावेळी एका विशिष्ट परिस्थितीत शिकलेल्या ज्ञानाचा किंवा कौशल्याचा किंवा वृत्तीचा नवीन परिस्थितीत ज्ञान घेताना किंवा कौशल्य आत्मसात करताना जर प्रतिकूल परिणाम होत असेल तर किंवा कामाचा दर्जा कमी होणे, शिकण्यासाठी वेळ किंवा श्रम जास्त खर्च होणे असे होत असेल तर ते ऋण संक्रमण झाले असेल. अगदी ह्याच्या उलट आहे बरोबर धनसंक्रमण घेऊन. उदाहरणार्थ पहा, जसे त्या उदाहरण दिले की आपण मराठी भाषेतलं लिंग, वचन वगैरे शिकतो आणि हिंदीमध्ये हाच जेव्हा विभक्ती तर त्या ठिकाणी थोडंसं लिंग, वचन वेगळं आहे. मग हिंदी शिकताना आपल्याला त्याला काय होतं की थोडा निगेटिव्ह परिणाम होणे शक्यत असते, जे त्या ठिकाणी ऋण संक्रमण झालं असं म्हणतो. किंवा कन्नड भाषा शिकलेला मुलगा आहे आणि तो आता मराठी शिकायला लागला तर काय होतं की कन्नड भाषेत जे आपण असं समजूया की कन्नड भाषेत त्यांनी खूप प्रभुत्व मिळवलं, विशेषतः कन्नड भाषेच्या व्याकरणावर अशी कल्पना करू आपण. आणि तो आता मराठीचं व्याकरण शिकायला लागला तर कदाचित उलट काय होतं की कन्नड भाषेच्या मराठीचं व्याकरण चांगलं शिकलं असल्यामुळं कदाचित त्याचा प्रतिकूल परिणाम मराठी शिकण्यावर होतो. कारण त्याला ते नेमकं सगळं लिंगवचन वेगळं, म्हणजे जसं की बा ते खुंटी म्हणलं की खुंटा, म्हणजे खुंटी आणि खुंटा म्हणजे तो खुंटा आणि ती खुंटी. मराठीमध्ये अशी गोंधळ हे त्याला वाटायला लागतो की ह्याच कसं काय तुमचं मराठीत आहे. आणि त्या नंतर या ठिकाणी ते काय करा की जसं की आजोबाला ते मुत्या जेव्हा म्हणतात तेव्हा ते आपल्याला अरेतोरे बोलल्यासारखं वाटतं मराठीमध्ये. काय त्यांच्याकडं ते एकेरी बोलतात आणि त्यामुळं आपल्याला तसंच हिंदीमध्ये सुद्धा आपण जेव्हा मराठीमध्ये बोलतो, मराठीमध्ये सांगताना आपण तुम म्हणतो कुणालाही, तर हिंदीमध्ये मोठ्या माणसाला तुम म्हणत नाहीत, आप म्हणतात. तर असा जेव्हा बदल होतात ते नकारात्मक बदल होतात ते त्याला ऋणसंक्रमण असं म्हणतात. नंतर मूळ परिस्थितीत शिकलेल्या ज्ञानाचे म्हणजे आता हे दोन अगदी टोकाचे झाले. आणि काही वेळा असंही होतं की एक विषय शिकला आणि दुसरा शिकताना काहीच परिणाम होत, त्याचा काही संबंध असत नाही, असं होतं. त्यावेळेला त्याला शून्य संक्रमण असं म्हणायचं. मग उदाहरणार्थ की आपण असं केली, गणितात आपण खूप चांगला अभ्यास केला आहे, प्रमेय शिकलेलो आहे किंवा आणखी अभ्यास केला आहे आणि आता तुम्ही फिजिकल ग्राउंड एज्युकेशन शिकायला लागला किंवा कबड्डी खेळायला शिकताय, तर कबड्डी खेळायला शिकताना त्याचा काहीच उपयोग नाही, त्याचा काही संबंध नाही, म्हणजे अनुकूलही होणार नाही, प्रतिकूलही होणार नाही, म्हणून त्याला म्हणायचं शून्य संक्रमण आहे. आता हे कशासाठी आपल्याला हे तिन्ही महत्त्वाचे माहीत असायला पाहिजेत. ते कदाचित ह्याच्यावर एखादा प्रश्न कोणतरी प्रश्न टाकू शकतो किंवा एक उदाहरण दिलं जाईल आणि मग त्या ठिकाणी या ठिकाणी टिमटिम प्रकारचं संक्रमण झालेलं आपल्याला दिसून येतो. तर या ठिकाणी आपल्याला उदाहरणं माहीत असली पाहिजे. आता या अध्ययन संक्रमणाची उपपत्ती, हे उपपत्ती म्हणजे खरं म्हणजे नुसते विचार आहेत की हे अध्ययन संक्रमण कसं होतं आणि अध्ययन संक्रमण मुळात म्हणजे अध्ययन संक्रमणाचा उपयोग आपल्याला काय होतं लक्षात घ्या. तर अध्ययन संक्रमणाचा उपयोग काय होतो तर त्याच्यामुळं श्रम वाचतात. जर चांगलं पॉझिटिव्ह अध्ययन संक्रमण जर झालं तर नवीन विषय शिकण्यासाठी जो काही श्रम लागणार असतात, वेळ लागणार असतो, पैसा लागणार असतो, मानसिक शक्ती खर्च होत नाही, तर हे सगळे त्या ठिकाणी कमी होत असतं. आता एक उपपत्ती आहे मनशक्तिवादी उपपत्ती. म्हणजे ही मनशक्तिवादी
ही मंडळी जी होती ही खरं म्हणजे अगदी मानसशास्त्राचा जेव्हा उदय झाला त्या काळातले सगळे मानसशास्त्रज्ञ होते आणि यांनी अशी एक कल्पना मांडली होती की माणसाकडे असणाऱ्या कल्पना, स्मरण, तर्क, स्पर्शज्ञान, प्रतिमाबोधन, साहचर्य अशा विविध क्षमता किंवा शक्ती असतात हे आपल्याला माहीत आहे. आणि मग त्यांचं म्हणणं काय की एकदा का या मजबूत केल्या की त्यांचा उपयोग कुठेही होऊ शकेल. मग उदाहरणार्थ पहा की आता मजबूत कसं करायचं. मग श्लोक, पाढे किंवा पाठांतरासाठी काही पाठ्यघटक देऊन स्मरणासारखी क्षमता वाढवायची. आणि मग जसं हे कसं आहे माहिती आहे का, जसं आपल्याला आपले मोठी माणसं घरात सांगतात तुम्ही चांगले व्यायाम करा, चांगलं शरीर तुमचं बळकट करा, सगळे स्नायू बळकट करा. का एकदा स्नायू तुमचे बळकट झाले ते कुठल्याही कामाला उपयोगी पडतील. कुठलंही कौशल्य म्हणजे कुठलाही खेळ खेळायचा असेल तुम्हाला, मग कबड्डी असो, व्हॉलीबॉल असो, आणखी कुठला असो, तर त्यासाठी जे तुमच्या शरीरातले स्नायू जे आहेत ते उपयोगी पडतील त्यासाठी स्नायू बळकट करणं आवश्यक आहे. हे जसं म्हणणं आहे तसंच या ठिकाणी म्हणणं आहे की तुम्ही ह्या शक्ती डेव्हलप केल्या, चांगल्या केल्या की त्याचा उपयोग कुठेही होऊ शकेल. मग त्या कोणत्या क्षमता, ह्या सगळ्या क्षमता तुमच्या बेसिक क्षमता आहेत. कल्पना असेल, स्मरण असेल, तर्क असेल, स्पर्शज्ञान असेल, तर ह्या क्षमता विकसित करायच्या. मग त्यासाठी वेगवेगळ्या विषयाच्या किंवा कशा करायच्या ते वेगळे तंत्र असतात. त्यांच्या साईन त्या क्षमता एकदा विकसित झाल्या मग त्याचा उपयोग कुठेही होऊ शकेल असं त्यांचं म्हणणं आहे. आता ह्यालाच जोडून किंवा आपण ह्याला म्हणून त्याचं रेसिप्रिकेट सगळी ही गोष्ट आहे. पहा ते ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटो हा या उपपत्तीचा उद्गाता मानला जातो. त्याच्यामध्ये काही अभ्यास विषयच असे असतात की ते व्यक्तीच्या विविध क्षमतांचा विकास करतात. आता याचं म्हणणं असं की उदाहरणार्थ गणित किंवा भूमिती हे विषय व्यक्तीची तार्किक क्षमता विकसित करतात. त्यांच्या ह्या मताला अलीकडील मानसशास्त्रज्ञ हे अल्ड्रिच आणि इंग्लिश जे आहेत हे देखील पाठिंबा देतात. आता हे जे आहे ही थोडीशी पहिल्या उपपत्तीशी निगडीत कशी आहे आणि हे काय म्हणतात थोडं वेगळ्या पद्धतीने मांडणी केलेली आहे. ही मांडणी अशी आहे की त्या विषयाचा अभ्यासच असा असतो की त्यातनं विशेष क्षमता विकसित होतातच. उदाहरणार्थ भूमितीतनं तर्कशास्त्र विकसित होतं, लॉजिक विकसित होतं. जसं आता आपण म्हणलं की बा ज्यांचं लॉजिक विकसित झालेलं चांगलं लॉजिक विकसित, तर त्यांना मग कॉम्प्युटर जो काय आहे, जे कॉम्प्युटर आहे कॉम्प्युटरमध्ये सगळं लॉजिकल असतं, लक्षात घ्या. मग कॉम्प्युटर ज्यांचं समजा आपण अशी कल्पना करू की कॉम्प्युटरची सॉफ्टवेअरमध्ये काम करणारे मंडळ असतात त्यांचं आपण अशी कल्पना करू थोडा वेळ की लॉजिकल थिंकिंग त्यांचं त्या कॉम्प्युटरच्या ह्याच्यामुळं लॉजिकल थिंकिंग डेव्हलप होतं असं हे म्हणतात. पहा म्हणजे हे वर काय म्हणत होते मग मनशक्तिवादी काय म्हणत होते की अमुक अमुक क्षमता आहेत त्या एकदा विकसित केल्या की त्या कुठेही उपयोगी पडतात. हे उलट्या पद्धतीने सांगतात की काही विषयच असे असतात की त्या विषयांच्यामुळं विशिष्ट क्षमता विकसित होतात आणि मग त्याप्रमाणे ते म्हणतात की उदाहरण सांगतात की ते भूमिका हा जो विषय आहे की त्यांना लॉजिकल थिंकिंग डेव्हलप होतं आणि लॉजिकल थिंकिंग एकदा डेव्हलप झालं मग ते काही तिथंच उपयोगी पडतं असं नाही, ते कुठेही उपयोगी पडतं. म्हणजे पहा की एकदा लॉजिकल थिंकिंग डेव्हलप आणि बऱ्याच वेळा असं प्रश्न पडतो की काय करायचं आता आपल्याला. समजा शाळेत माध्यमिक शाळेत एखादा शिकणारा विद्यार्थी आहे आणि त्याला पुढे शिकायचंच नाही, 10वी नंतरला शिकायचं आणि त्याला सामान्य आपलं जीवन म्हणून जगायचं आहे. मग तो असं म्हणू शकेल ना की मला काय करायचं भूमितीचं, तर कशाला ते शिकवतं प्रमेय, त्या प्रमेयमध्ये काय आहे, हे असं आहे ते तसं आहे, ते तसं आहे ते तसं आहे, जर हे असं आहे तर ते तसं आहे, हे जे सगळं लॉजिक. मग यामध्ये कशा टाईपमध्ये भूमिती शिकवतो, तर त्यांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी भूमिती शिकल्यामुळं काय होतं तर तुमची तर्कशक्ती विकसित होते आणि एकदा ही तर्कशक्ती विकसित झाली की ती तुम्हाला भाजी घेण्यासाठी सुद्धा उपयोगी पडते, दैनंदिन व्यवहार करण्यासाठी उपयोगी पडते. म्हणून भूमिती शिकायची. म्हणजे केवळ भूमितीतल्या ज्ञानासाठी भूमिती नाही शिकायची, तर त्या ठिकाणी भूमितीमुळं तर्कशक्ती विकसित होते म्हणून भूमिती शिकायची अशी ही कल्पना. आत्ता अलीकडे सुद्धा आपण नवीन शिक्षण धोरणामध्ये सुद्धा आता अलीकडे पुन्हा या गोष्टीकडे थोडा वळायला लागलेलो आहोत. आता आपण असं म्हणायला लागलेलो आहोत की आपल्याला जो काही अभ्यासक्रम आहे किंवा पाठ्यक्रम आहे हा फक्त मीडियम म्हणून वापरायचा आहे किंवा मीडियम म्हणून वापरायचा आहे. मग काय करायचं आहे तर विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या क्षमता विकसित करायच्या आहेत. क्षमता विकसित करण्यासाठी म्हणून विषय लक्षात तुमच्या. म्हणजे या ठिकाणी आता जे काही आपले पाठ्यक्रम जे काही मराठी, हिंदी, इतिहास, भूगोल, गणितशास्त्र जे काही विषय आहेत हे विषय कशासाठी, या विषयावर परीक्षेमध्ये सुद्धा आता काय त्यांचं म्हणणं असं आहे की त्याच्या कंटेंटवर नाही प्रश्न आपल्याला फार विचारायचे, तर त्याच्यामधून ज्या क्षमता विकसित व्हायच्या आहेत त्या क्षमता विकसित झाल्या का नाही हे पाहणारी आपण परीक्षा घेणार आहोत. म्हणजे या ठिकाणी ही जी उपपत्ती आहे त्या उपपत्ती साधारण आधार घेतलेला आहे. नंतर एक अगदी आपल्या परिचयाचा जो मानसशास्त्रज्ञ थॉर्नडाईक त्यांनी एक उपपत्ती मांडली.
की अध्ययन संक्रमण होतं हे खरं आहे, मी ते म्हणणे. पण कसं होतं ते, जर चांगलं व्हायचं असेल किंवा होत नसेल, ते कशावर अवलंबून आहे याच्या संदर्भात त्याने काही मतं मांडली आहेत. त्याचे काय म्हणतो पहा. तो म्हणतो की मूळ अध्ययन आणि नंतर बदललेल्या परिस्थितीत केलेले अध्ययन यांच्यामध्ये जितके अधिक साम्य असेल तितक्या प्रमाणात अध्ययन संक्रमण होतं. म्हणजे मूळ अध्ययन, मी आज काय अध्ययन केलं आणि मला आता दुसरीकडे जिथं त्याचा उपयोग करायचा आहे म्हणा किंवा त्या ठिकाणी दुसरं अध्ययन करायचं आहे, तर त्या परिस्थितीमध्ये जितकं साम्य असतं, तर हे साम्य कशात, तर आशय, पद्धती आणि तंत्र, ह्या तिन्ही गोष्टी, म्हणजे तिन्हीपैकी किंवा तिन्हीही जर जितकं साम्य जास्त असेल तितकं दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपल्याला विषयामध्ये अध्ययन करताना सोपं जाईल. उदाहरणार्थ विज्ञान विषयाच्या अभ्यासाची पद्धती आणि भूगोल विषयाच्या अध्ययन पद्धतीत खूपच साम्य आहे. म्हणून विज्ञान विषयाचा अभ्यास केलेल्या व्यक्तीला भूगोल विषय शिकणे सुलभ जाते. आता पहा, विज्ञानामध्ये काय करतो आपण, अध्ययन पद्धती विज्ञानाची कशी असते, ती निरीक्षणावर आधारित असते, बरोबर, ती प्रयोगावर आधारित असते. ठीक आहे. तिथं भावभावनेचा फार प्रश्न नाही आहे, तिथं निरीक्षणाचा आहे, तिथं निष्कर्षाचा आहे, तिथं प्रयोग करण्याचा आहे. तर तोच प्रकार हा सगळा भूगोलाच्या मध्ये आपल्याला करावा लागतो. आणि म्हणून मग भूगोल शिकताना जर एखादा विद्यार्थी सायन्स असेल, विज्ञानाचा अभ्यास केला असेल, तर त्याला भूगोल शिकणं सोपं, म्हणजे त्या ठिकाणी त्याला अध्ययन संक्रमण त्या ठिकाणी चांगलं झालेलं असेल. तसंच इलेक्ट्रॉनिक विषयाचा आशय व संगणक शिक्षण विषयाच्या आशयामध्ये खूप साम्य. मग पहा, वरच्यामध्ये काय होतं, पद्धतीत साम्य होतं. मग अशी म्हणलं मला विज्ञान आणि भूगोलामध्ये आपण काय म्हणलं की पद्धतीमध्ये साम्य होतं. तर आता इथं दुसरं उदाहरण कशाचं दिलं मी तुम्हाला, तर इलेक्ट्रॉनिक विषयाचा आशय आणि संगणक शिक्षण विषयाचा आशय याच्यामध्ये खूप साम्य आहे. त्यामुळे समजा एखाद्याने कोणता इलेक्ट्रॉनिक्सचा विद्यार्थी आहे, BSc इलेक्ट्रॉनिक्स झालेला आहे आणि त्याला आता कॉम्प्युटरचं शिक्षण घ्यायचं आहे, तर त्याला ते सोपं जाईल, कारण त्या ठिकाणी त्याचं संक्रमण जास्त होईल, कारण त्याला बऱ्याचशा गोष्टी त्याच्या आशयामध्ये साम्य असल्यामुळं त्या ठिकाणी त्याला सोपं जाईल. कारण त्या ठिकाणी त्याला कमी वेळ लागेल, कमी श्रम लागतील, त्याचा दर्जा चांगला असेल आणि म्हणून या ठिकाणी संक्रमण जास्त झालेलं असेल. आता याच्याविषयी समजा आपण असं उलटं घेतलं, समजा एखादा इतिहास, मी एक मुलगा BA हिस्ट्री झालेला आहे आणि एक BSc इलेक्ट्रॉनिक्स झालेला आहे आणि ती दोन्ही मुलं आता कॉम्प्युटर शिकायला गेली, अशी कल्पना करू आपण. तर जो मुलगा BSc इलेक्ट्रॉनिक्स झालेला आहे त्या मुलाला BA हिस्ट्रीवाल्या मुलाच्या तुलनेनं कॉम्प्युटर शिकताना तो जास्त BSc इलेक्ट्रॉनिक्सवाला मुलगा जास्त चांगली प्रगती करेल, त्याला सोपं जाईल, कारण त्याला वेळ कमी लागेल, त्याला श्रम कमी लागतील, त्याचा दर्जा चांगला राहील. हिस्ट्रीवाल्याला त्याचं काही संबंध नाही, कारण त्याची पद्धतीत साम्य नाही, तंत्रात साम्य नाही, कशातच साम्य नाही, आशयात साम्य नाही, आणि त्यामुळं ते इतिहासवाल्याला थोडंसं अवघड पडेल. एका कंपनीची मोटरसायकल चालवायला शिकलेल्या व्यक्तीला दुसऱ्या कंपनीची स्कूटर चालवणे सोपे होते, कारण दोन्हीच्या तंत्रामध्ये खूप साम्य आहे. आता या ठिकाणी मी जे पुन्हा स्कूटरचं उदाहरण जे दिलेलं आहे ते स्कूटरचं उदाहरण होतं. आता आपण चालवतो कोणती मोटरसायकल, तर मोटरसायकल चालवायला शिकला मुलगा, काही बुलेट असेल किंवा आणखी राजदूत असेल किंवा आणखी कुठली तरी मोटरसायकल असेल, तर त्याच्यामध्ये ती गिअर सिस्टीम असते, बॅलन्स असतो, ब्रेक असतात, लाईट असतो, सगळ्याच ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या स्कूटरमध्ये आहेत. पण मी आता हे उदाहरण घेतले ते बजाज स्कूटरचं घेतले, म्हणजे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सगळे गिअर वगैरे सगळे असतात, थोडेसे वेगळे पद्धती असतात, परंतु बऱ्याच बाकी सगळं तंत्रामध्ये खूप साम्य असतं. किंवा एका कंपनीची आपण कार चालवायला शिकलो, दुसऱ्या कंपनीची कार, थोडासा फरक असतो काही वेळेला. आता उदाहरणार्थ पहा, तुम्ही एखादी मारुतीची कार घेतली आणि मारुतीची कार तुम्ही चालवायला शिकला, अशी कल्पना करा, आणि आता तुम्ही काय करायला की रेनॉल्टची गाडी घेतली तुम्ही आणि ती चालवायला लागला, तर त्याच्यामध्येचा जो गिअर असतो, म्हणजे ज्याला बॅकचा गिअर म्हणतो आपण, रिव्हर्स गिअर असतो, तो थोडासा वेगळ्या पद्धतीने टाकावा लागतो, बाकी सगळं साम्यसारखंच असतं. त्यामुळे मी जरी मारुतीची गाडी शिकलेलो असलो तरीसुद्धा आता मला रेनॉल्टची गाडीसुद्धा चालवता येते. हा जो म्हणजे याच्यामध्ये दोन्हीमध्ये तंत्रामध्ये साम्य असल्यामुळे हे शक्य होतं. म्हणजे आता हे मी तुम्हाला 3 वेगळी उदाहरण दिली, म्हणजे एक आशयाचं, पद्धतीचं आणि तंत्राचं. म्हणजे आशय सारखा असेल तरी अध्ययन संक्रमण चांगलं होईल, पद्धतीसारखे असेल तरी चांगलं होईल, तंत्र असेल तरी चांगलं होईल, आणि तिन्ही असेल तरी चांगलं होईल. तिन्ही असेल तर आणखी उत्तम. म्हणजे जितकं साम्य जास्त असेल ह्या तिन्ही दृष्टीनं, जितकं साम्य जास्त म्हणजे पहिल्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये, मग अशी म्हणलं तुम्हाला की बजाजची स्कूटर आणि मोटरसायकल ह्याच्यामध्ये साम्य जास्त आहे. पण दुसऱ्या प्रकारचे समजा स्कूटर घेतली मी, आणि पुन्हा आता समजा या ठिकाणी मी काय केलं, स्कूटी शिकलो आणि आता मला मोटरसायकल शिकायची आहे,
तर त्याच्यामध्ये जरी काही साम्य असलं, म्हणजे बॅलन्स करणं म्हणा किंवा हे करणं, ब्रेक वगैरे सगळे सारखं असलं तरीसुद्धा मोटरसायकल चालवणं त्याला अवघड पडेल. का? तर त्याच्यामध्ये गिअर सिस्टीम नाही आहे स्कूटीला, त्याला गिअर सिस्टीम आहे. हा थोडासा फरक आहे. म्हणून जितकं साम्य असेल तितके संक्रमण जास्त होतं. हे थॉर्नडाईकचे समान घटक होते. आता याच्यावर सर मिळेल तुम्हाला की प्रश्न समजा कोणते टाकला त्या पेपर सेटरनं कोणते काय, आणि मग या ठिकाणी कुठल्या उपपत्ती लागू पडते वगैरे अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. आता जेड नावाचा एक मानसशास्त्रज्ञ आहे, त्यांनी काय म्हणलं की त्याला काही थॉर्नडाईकचं म्हणणं काही 100% मान्य नाही. त्याचं म्हणणं की केवळ साम्य आहे दोन्ही याच्यामध्ये परिस्थितीमध्ये, म्हणून ते काही होत नाही. म्हणजे संक्रमण जर व्हायचं असेल म्हणजे चांगलं संक्रमण व्हायचं असेल तर ते काही केवळ साम्य आहे म्हणून होत नाही. तर तो म्हणतो की त्यातलं सूत्र किंवा तत्त्व समजलं असेल तरच ते संक्रमण नीट होईल. तत्त्व किंवा त्यातलं सूत्र जे आहे ते समजलं असेल मी किंवा सामान्यीकरण त्याला आपण वेगळ्या भाषेत म्हणतो, जनरलायझेशन, तरच ते होईल. मग त्यासाठी त्यांनी काय केलं पहा, त्याचे एक प्रयोगाने ते सिद्ध करून दाखवलं. त्यांनी काय केलं पहा, 2 गटात काय केलं, एक प्रयोग करायला लावला की एकाला काय केलं, त्या रिफ्रॅक्शनचे नियम शिकवले. म्हणजे पाण्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो असतो की पाण्यामध्ये आपण म्हणतो ना की पाण्याच्या ह्याच्यामध्ये नाणं टाकलं तर ते थोडं वर उचलल्यासारखं दिसतं, बरोबर आहे. तर हे त्या रिफ्रॅक्शनचा तो नियमाचा तो पार्ट असतो. ते एका गटाला शिकवलं की ते नाणं असं वर उचलल्यासारखं, आणि एका गटाला शिकवलं. एका गटाला काय केलं, फक्त नेमबाजी शिकवली. एका गटाला फक्त नेमबाजी शिकवली. दुसऱ्या गटाला काय केलेलं आहे की त्या ठिकाणचं ते जे सूत्र आहे, म्हणजे की ते नाणं वर कसं येतं किंवा ते रिफ्रॅक्शनचे नियम शिकवले. प्रत्यक्ष सांगितलं नाही नाणं वर येतं का काय, ते त्याला रिफ्रॅक्शनचे नियम शिकवलेत. आता या ठिकाणी ज्या गटाला हे माहीत आहे की रिफ्रॅक्शनमुळे हे जे सूत्र लक्षात आलं की हे पाण्यामध्ये वस्तू असल्यामुळे पाण्यातली वस्तू ही वर उंचावल्यासारखी दिसते, ही ज्यांना सामान्यीकरण कळालं त्यांच्यामध्ये संक्रमण झालेलं दिसतं. आणि ज्यांना हे माहीतच नाही किंवा ज्यांना हे कळालं नाही, माहीत नाही म्हणण्यापेक्षा त्यांना कळालं, त्यांना दाखवलं सगळं, त्यांनाही तो प्रयोग करायला पहा, त्यांना नेम धरायला दोघांना त्या शिकवलं, म्हणजे त्या पाण्यात नाणं ठेवूनच त्यांना शिकवलेलं आहे. परंतु एकाला मात्र काय ते नियम कळालेले आहेत आणि दुसऱ्याला मात्र ते समजलेले नाहीत. जो दुसरा गट आहे की ज्यांना हे समजलेलं नाही त्यांच्यामध्ये संक्रमण झालेलं नाही, आणि ज्यांना समजले आहे की जे नियम तयार करता आला, सूत्राचा उपयोग करता आला, तर त्यांना त्या ठिकाणी ते जे आहे ते संक्रमण ते सिद्ध झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी संक्रमण व्हायचं असं त्याचं म्हणणं असं की संक्रमण जर व्हायचं असेल तर केवळ समानता, म्हणजे आपण वेगळ्या भाषेत मी तुम्हाला सांगतो की मगाशी म्हणलं तुम्हाला मी की समान घटक असले की पद्धती असेल, तंत्र असेल किंवा काय तुमचे आशय असेल, हे साम्य असेल तर होतं. पण ते असे समजलं तर पाहिजे ना की सारखेपणा काय येतो, हे तंत्र काय सारखे. मगाशी म्हणलं तुम्हाला की समजा बजाजची स्कूटर मी चालवली आणि मला मोटरसायकल चालवायची आहे, त्याच्यामध्ये गिअर सिस्टीम सारखीच आहे, हे कळायला पाहिजे. ज्याला ते कळालं असेल त्यालाच तर संक्रमण होईल की अरे ह्याचे गिअर फक्त हातानं हे करायचे होते, इकडं करत होतो आपण आणि इकडे पायाने गिअर करतो, एवढाच फरक आहे, बाकी सिस्टीम सारखीच आहे. हे सूत्र ज्याला कळालं त्यालाच ती मोटरसायकल चांगली चालवता येईल. अन्यथा स्कूटर नाही, मला फक्त स्कूटर चालवता येते, मला नाही मोटरसायकल चालवता येईल असं तो म्हणेल. म्हणजे संक्रमण व्हायचं असेल तर केवळ सारखेपणा असून चालणार नाही, त्यात जरी सारखेपणा असला तरी सुद्धा त्याला संक्रमण होत नाही असं जेडचं म्हणणं. आता बॅगले नावाचा एक जो मानसशास्त्रज्ञ तो थोडा वेगळ्या पद्धतीने विचार करतो. तो जरा म्हणजे विशेषतः सामाजिक परिस्थितीच्या संदर्भात तो विचार करतो. म्हणजे बॅगलेच्या मते केवळ मूळ परिस्थितीतील अध्ययन आणि नंतर केव्हा तरी केलेले अध्ययन यामध्ये साम्य आहे म्हणून, किंवा दोन्ही अध्ययन घटकातील सामान्यीकरण किंवा सूत्र समजल्यामुळे अध्ययन संक्रमण होईलच असे नाही, तर अध्ययनकर्त्याने ते जाणीवपूर्वक ठरवून केले तरच अध्ययन संक्रमण होते. उदाहरणार्थ पुस्तकात शिकवलेले मूल्य किंवा नीतिनियम व्यक्ती समाजात वावरताना वापरेल याची खात्री देता येत नाही. तसे व्हायचे तर त्या व्यक्तीनेच हेतुता प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे पहा मी तुम्हाला की साम्य आहे, तुम्हाला समजलं सुद्धा की ह्याच्यात साम्य काय, पण त्यांनी ठरवलं पाहिजे की याचा इकडं आपल्याला उपयोग करायचा आहे. हे 1-2 गोष्टी लक्षात घ्या. त्यांनी जर स्वतः ठरवलं नसेल तर ते संक्रमण होणार नाही असं म्हणणं. आणि म्हणून ते उदाहरण देतो की आपण शाळेत मुलांना सगळ्याच मुलांना शिकवतो, आपण प्रामाणिकपणे धडे शिकवतो, नीती नियमाचे धडे शिकवतो, सामाजिक जाणीवेचे धडे शिकवतो.
पण मग ही मुलं बाहेर गेल्यानंतर असं का वागतात? ही मुलं जेव्हा नागरिक म्हणून जेव्हा वावरतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये दिसत नाही आपल्याला मग हे तुमचा प्रामाणिकपणा किंवा आणखी काय, हे असं का व्हावं? तर ते त्याचं कारण असं की केवळ त्याचे साम्य आहे किंवा त्याच्यामध्ये काय म्हणून आपण त्याला की ते समजलं सूत्र समजलेलं आहे म्हणून नव्हे, तर त्या व्यक्तीने ठरवावंच लागतं की मला हे इथं बदल करायचा आहे, तरच होतं असं याचं म्हणणं. म्हणून याला आदर्शवादी उपपत्ती असं म्हणतात. नंतर ही एक वेगळी उपपत्ती पहा की ट्रान्सपोजिशन किंवा समाकारवादी. हे जे मानसशास्त्रज्ञ समाकारवादी जे लोक आहेत हे काय म्हणतात पहा, ह्यांची नेहमीचीच भूमिका अशी असते, कुठल्याही गोष्टीत ते ॲनालिसिस करत नाहीत परिस्थितीचं, कुठल्याही परिस्थिती जाणेल. तर ते काय म्हणतात माहिती का की मूळ अध्ययन जे असतं की त्याच्यातले सगळे उपघटक असतील आणि त्यांचे परस्पर संबंध जे आहेत ते सगळे लक्षात घेतल्याशिवाय संक्रमण होत नाही. म्हणजे समाकारवादी मंडळी नेहमीच कुठल्याही बाबतीत ते काय करतात, परिस्थितीचं एकूणातलं आकलन, एकूणातली परिस्थिती लक्षात घेणं, हे ज्यालाच चांगलं समजतं त्यालाच संक्रमण त्या चांगलं करता येतं. मग ते चांगलं म्हणजे काय, तर समजा कुठलंही एखादं सूत्र असेल किंवा आणखी काय तुमचा अध्ययन घटक असेल, त्या घटकामध्ये उपघटक असतील, काय सूत्र असतील, काय नियम असतील, काही संज्ञा असतील, यांचा परस्पर संबंध असेल, हे सगळं ज्याला चांगलं कळालेलं आहे त्याला आता एक मगाचंच उदाहरण पहा, वेगळ्या पद्धतीने मी सांगतो, नीट लक्षात घ्या. मगाशी मी म्हणलं तुम्हाला की मराठी भाषेचं व्याकरण शिकला, मराठी भाषेचं व्याकरण शिकला आणि आता तो हिंदी भाषेचं व्याकरण शिकायला लागला, तर मगाशी म्हणलं तुम्हाला काय व्हायला, ते निगेटिव्ह होण्याची शक्यता आहे. कारण इकडं लिंगवचन वेगळे, तिकडं लिंगवचन वेगळे, बरोबर आहे, हे ठीक आहे असं. पण जर खऱ्या अर्थानं जर त्यांनी मराठीचं व्याकरण नीट शिकलं असेल, विभक्ती प्रत्यय नीट शिकला असेल, सला ते सला नाते किंवा काय होतं ते, किंवा हिंदीतले कारक प्रत्यय असतील म्हणा, हे जर शिकलं असेल, उद्या इंग्रजीतलं जर शिकायचं असेल, एकदा त्याला लक्षात आणून दिलं, अरे बाबा जसं मराठीमध्ये विभक्ती प्रत्यय आहेत तसे हिंदीमध्ये कारक प्रत्यय आहेत, तसे इंग्रजीमध्ये काही केस असतात, आणि मग त्याप्रमाणे त्याला मग ते पटकन त्या ठिकाणी ते संक्रमण होतं. म्हणजे या ठिकाणी त्याला हे सगळं लक्षात यावं लागतं की मराठीतलं हे जे आहे ते तसं आहे, तसंच ते म्हणजे तिथला जो संबंध आहे, म्हणजे आपण म्हणतो ना की सला ते सला नाते वगैरे मराठीमध्ये, तर ते जे प्रत्यय आहेत, अरे तसं आहे तसं हे इकडे इंग्रजीमध्ये आहेत, हे त्याला कळालं, हे नीट संबंध लक्षात आले की कुठला प्रत्यय वापरायचा की त्याला मग इंग्रजीतले देखील प्रत्ययही वापरता येतात, लक्षात घ्या. म्हणजे हा जसं किंवा हिंदीमध्ये सुद्धा करता येते, कारक प्रत्यय त्याला सांगता येतात. म्हणजे या ठिकाणी पहिला थोडक्यात काय, मूळ घटक जो आहे अध्ययन घटक आहे, तो शिकताना, तो समजून घेताना नीट समजून घेतला पाहिजे, त्यातले बारकावे लक्षात आले पाहिजेत, त्यातले परस्पर संबंध लक्षात आले पाहिजेत. ते जर समजून घेतले, जसं काही वेळा म्हणतात लोक, ज्यांना मराठी चांगलं येतं ना, ज्यांना मराठीचं व्याकरण चांगलं येतं, मराठी चांगलं येतं, त्यांना इंग्रजी देखील चांगलं यायला पाहिजे. कारण त्याला भाषेचं मुळातलं भाषा म्हणजे काय आहे, भाषे व्याकरण काय असतं, वाक्याची रचना कशी असते, हे ज्याला कळालेलं आहे नीट, त्याला इंग्रजी व्याकरण देखील कळायला लागतं. पण मराठीचंच व्याकरण आम्हाला नीट कळालेलं नाही, त्यामुळे आम्हाला इंग्रजीचं पण व्याकरण नीट कळत नाही. म्हणजे आपण इंग्रजी व्याकरण स्वतंत्र म्हणून शिकतो, हिंदीचं व्याकरण आपण स्वतंत्र म्हणून शिकतो, नवीन म्हणून शिकतो. ॲक्च्युली मराठीच्या व्याकरणाचा त्याचा संबंध कसा आहे हे आपल्याला लक्षात येत नाही, आणि त्यामुळे मग तो अध्ययन संक्रमण त्या ठिकाणी होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आता याचं शैक्षणिक उपयोजन काय, याचा उपयोग काय अध्ययन संक्रमणाचा, तर अध्ययन संक्रमण जर जास्त प्रमाणात व्हायचं असेल तर मूळ अध्ययन आणि नंतरचं अध्ययन यामध्ये आशय, पद्धती, तंत्र या संदर्भात साम्य असायला हवे, आणि हे साम्य शिक्षकाने लक्षात द्यायला हवे. आता मगाशी मी जे उल्लेख करत होतो की हे साम्य असेल तर संक्रमण होतं, हे खरं आहे, पण हे साम्य लक्षात तरी यायला पाहिजे. मग जो मुलगा वर्गातला जो मुलगा बऱ्यापैकी मुलगा असतो किंवा त्याला पण अबव ॲव्हरेज मुलं असतात, त्यांना हे सहज लक्षात येतं आणि मग ते त्यांना त्याचं संक्रमण होईल. परंतु जे सामान्य मुलं असतात किंवा बिलो ॲव्हरेज मुलं असतील समजा, तर त्यांना हे साम्य लक्षात आणून द्यायला पाहिजे. मग आता जे बोललो मी तुम्हाला की मराठीमध्ये मुलांनो इंग्रजीतलं मी शिकवत असेल समजा काही नियम एखादा व्याकरणाचा, तर त्याला सांगितलं अरे मराठी नाही का आपण हा नियम शिकलो, तसंच इकडं आहे असं म्हणल्या, पण मी हे साम्य जे आहे ते साम्य जे लक्षात आणून दिलं तर ते संक्रमण लवकर होतं. लक्षात म्हणून शिक्षकाची ड्युटी असते, आणि अशा दृष्टीनं ह्या अध्ययन संक्रमणाचं महत्त्व असतं. नंतर केवळ सामान्यीकरण करून काम भागत नाही, तर शिक्षकाने सूत्र नवीन परिस्थितीत कसे वापरावे हे सांगायला हवे. म्हणजे सूत्र तयार केलं, मी काही उदाहरणावरून सूत्र तयार केलं, आणि ते सूत्र आता एक उदाहरण पहा की ते आपण म्हणतो की
बहुभुज आकृतीच्या काही बाजू असतात आणि त्याचा जो काही अंतरकोन असते यांची बेरीज, ते सूत्र आम्ही वेगवेगळ्या आकृत्या काढून त्याच्यावरून सूत्र तयार केलं. ते सूत्र तयार केलं बरोबर आहे, पण वापरायचं कसं? मी म्हणतो तुम्हाला, जर मुलगा बुद्धिमान असेल तर कदाचित त्याला कळेल सुद्धा नाही असं नाही, परंतु सगळ्यात मला समजलं असं नाही तर हे नवीन सूत्र तयार झालेलं आहे, ते कसं वापरायचं हे शिक्षकांनी सांगावं लागतं, तर त्याला ते नवीन परिस्थिती संक्रमित होईल. आणि आता नवीन परिस्थिती संक्रमित होत नाही. तर मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेत स्वतंत्रपणे अध्यापन होत असले तरी त्यांच्यामध्ये असलेले साम्य शिक्षकांनी लक्षात आणून द्यायला हवे. मग अशी मी बोललो तुम्हाला की जसं मराठीमध्ये गोष्ट असते, हिंदीमध्ये असते किंवा कुठल्याही भाषेमध्ये हे जे काही व्याकरणाचे मूलभूत नियम सारखे असतात. नंतर भूमितीमध्ये प्रमेय सोडवताना अशापेक्षा ते कसे सोडवायचे यावर भर द्यावा, म्हणजे ती पद्धती वापरून विद्यार्थी नवीन प्रमेय शिकू शकतील. बऱ्याच वेळा काय होतं पहा, आपण काय करतो, मुलांना एक प्रमेय देतो, म्हणजे शिक्षक त्याचं प्रमेय सांगतात त्यांना, बरोबर आहे की समांतर रेषेला एका रेषेने छेदले असता होणारे उत्क्रम कोण एकरूप असतात हे शिक्षक सांगतात. आणि मग ते तुमचं प्रतिज्ञा आहे, मग आता ह्याच्यामध्ये हे गृहीत आहे, हे साध्य आहे, आणि मग ते सिद्ध करतात, शिक्षक सिद्ध करतात आणि मुलं लिहून घेतात. असं नाही करून चालणार तुम्हाला. भूमितीचं प्रमेय सोडवायचं आहे कसं, काय तुम्हाला इथे तुमच्या पुढं प्रॉब्लेम काय आहे, त्यासाठी काय दिलेलं आहे, मग त्यासाठी काय सिद्ध करायचं आहे आपल्याला, मग हे सिद्ध करण्यासाठी काय सिद्ध केलं पाहिजे, ते सिद्ध करण्यासाठी त्याचे काय ते कशावर अवलंबून आहे, त्याच्यावर काय तिथे कोणता गुणधर्म वापरता येईल, अशा पद्धतीचे विचार करण्याची पद्धती त्यांना एकदा शिकवली की मग दुसरं कुठलंही प्रमेय शिकवायला ती पद्धत उपयोगी पडेल. नाहीतर काय होईल, प्रत्येक प्रमेय तुम्हाला नवीन प्रमेय म्हणून शिकवावं लागेल. आणि म्हणून शिक्षकाचे गडबड काय होते की शिक्षक वर्गात 25-30 प्रमेय जे असतील तर ते म्हणतात सर एवढे प्रमेय कधी होणार, कारण ते 30व्या प्रमेय शिकवायच्या भांडीला पडत असतं किंवा 40वा प्रमेय शिकवूच टाका ना प्रमेय तुम्ही, अपेक्षितच नाही एवढे प्रमेय शिकवणं. तर तुम्ही काहीच प्रमेय फक्त ते शिकवा आणि बाकी प्रमेय त्यांना सोडवायला लावा ना, कारण त्यांना तुम्ही कसं सोडवायचं हे त्यांना शिकवा, म्हणजे मग त्या ठिकाणी ते संक्रमित होईल तुम्ही सांगितलं सगळं. तर विज्ञानामध्ये निरीक्षण करून निष्कर्ष काढायला शिकवले की ते भूगोलाच्या अध्ययनासाठी एक उपयुक्त ठरेल. मग अशी म्हणलं तुम्हाला, कारण सायन्समध्ये जे आपण शिकवतो तसंच ते तिकडं उपयोगी पडेल. म्हणजे जी नैतिक मूल्य विद्यार्थ्यांना अंगीकारायत असे वाटते, त्या मूल्याच्या अंगीकारामुळे समाजामध्ये किती मोठी माणसे होऊन गेली हे पटवून द्यावे लागेल. म्हणजे ही जी आपण नैतिक मूल्य वर्गात शिकवतोय ही मूल्य कशी उपयुक्त आहेत, म्हणजे जी मोठी मोठी माणसं होऊन गेली त्यांनी ही मूल्य अंगीकारलेली होती म्हणूनच ती मोठी झालेली आहे. ही गोष्ट आपण त्यांना जर पटवून दिली शाळेत शिकवत असताना तर कदाचित ते जे तुमचे विद्यार्थी आहेत त्या मूल्यांचा स्वीकार बाहेर समाजात गेल्यानंतर करतील. तर हे आपल्याला वर्गात पटवून द्यावं लागेल. जर वर्गात शिकत असलेला अभ्यासक्रम व दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांमधील साम्य विद्यार्थ्याच्या लक्षात आणून दिलं पाहिजे. म्हणजे आपण जे इथं शिकवतोय, वर्गात शिकतो आहे तसंच आपल्याला जीवनात असतं, काय वेगळं नाही. लक्षात घ्या, म्हणजे इथलं जे काही नियम आहेत, म्हणजे मला काही काळ आश्चर्य वाटतं की इथं आपण या ठिकाणी का तो शेअरचं आम्ही शिकवतो आणि तिकडे शेअर वेगळं आणि इकडे शेअर, इथं शेअर काय शिकवतो आपण, त्याला एवढा शेअर घेतले, एवढा भाव वाढला आणि त्याला विकले आणि मग त्याला किती नफा झाला. मग या ठिकाणी आणि मग त्याला विचारलं की बाहेर तिकडे नाही, त्याला काहीच माहीत नसतं बाहेर शेअर कसे घ्यायतात, कुठं असतात, काय असतं, की डीमॅट अकाउंट काय असतं, त्याला काहीच माहिती नसतं. असं नाही चालणार तुम्हाला. तर आपलं काय केलं पाहिजे, आपण जे शिकतो वर्गात जे शिकवतो अरे तेच बाहेर वापरायचं आहे, तेच उपयुक्तता करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेला तुमच्या घराला रंग द्यायला मनुष्य येतो आणि तो मापं काढायला लागतो आणि त्या तुम्हाला मात्र सगळे तुम्ही भूमिती शिकलेला आहात, तुम्हाला त्या भिंती 4 भिंतीचं पृष्ठफळ काढता येतं, एखाद्या चौरसाचं आयताचं पृष्ठफळ क्षेत्रफळ काढता येतं, पण तुम्ही शाळेत शिकला आहे पण ते तुम्हाला बाहेर त्याला वाटतं की नाही हे वेगळंच काहीतरी असतं. असं नाही, लक्षात घ्या. तर हा जो काही भाग आहे हा शिक्षकांनी विद्यार्थी लक्षात आणून दिला तरच मग ते या ठिकाणी अध्ययन. नाहीतर मग आपण शाळेत शिकलेला उपयोगच काय. बऱ्याच वेळा असं माणसं म्हणतात ना, शिकून कायचा उपयोग आहे. तेव्हा काही वेळा बाहेरची माणसं आपल्याला म्हणतात की शिकून उपयोग काय झाला तुझा. याचा करायचं कारण असं असतं, आपण जे शिकलो असतो त्याचं आपण संक्रमणच करत नाही, कारण कदाचित ते आपल्याला ते साम्य लक्षात तरी येत नाही की लक्षात आणून दिलं जात नाही. म्हणजे आशय असेल, पद्धती असेल, तंत्र असेल म्हणायला, किंवा आपणच हेतुता ते करत नाही, कारण म्हणलं बॅगले की तुम्ही स्वतः ठरवायला पाहिजे करायचं म्हणून ते त्यातलं सूत्र लक्षात आलेलं नसेल. तर हे सगळंच आपण ठरवलं तर निश्चितपणे करू शकतो. आणि तरच मग मुलं देखील शाळा शिकायला किंवा समाज शाळा शिकायला उद्युक्त होईल आणि आता मग त्या शिक्षणाचा उपयोग होणार नाही. तर अशा दृष्टीने ह्या ठिकाणी ह्या अध्ययन संक्रमणात महत्त्व आहे. तर एक लक्षात घ्या मित्रो
की याच्यावर प्रश्न निश्चितपणे प्रश्निकाला विचारता येऊ शकेल. विचारतील तर मला माहीत नाही, विचारता येऊ शकेल. ते एखादं उदाहरण देऊ शकतील आणि त्या उदाहरण कुठल्या उपपत्तीशी निगडीत आहे असे आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुम्ही निश्चितपणे याचा विचार कराल आणि तुम्हाला परीक्षेत चांगलं यश मिळेल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. थँक्यू. मित्र, आज आपण अध्ययनातलाच एक उपघटक म्हणूया फार तर अध्ययन संक्रमण याविषयी अधिक माहिती पाहणार. तर हा जो अध्ययन संक्रमण हा जो घटक आहे तो म्हणलं मला की अध्ययन या घटकातला उपघटक आहे. परंतु आपल्या दृष्टीनं किंवा शिक्षकाच्या दृष्टीनं अध्यापनाच्या दृष्टीनं देखील हा अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे. तसंच तुमच्या TETच्या परीक्षेमध्ये प्रश्न काढायला तसा सोपा घटक असल्यामुळं कदाचित याच्यावर देखील पेपर सेटर जे काही कोणी असतील किंवा ते प्राश्निक आहे ते प्रश्न काढू शकतील. म्हणून आपण याचा थोडासा विचार करणार आहोत. ते अध्ययन संक्रमण म्हणजे काय, त्याची व्याख्या अशी केलेली पहा की टू कॅरी ओव्हर हॅबिट ऑफ थिंकिंग, फीलिंग और वर्किंग ऑफ नॉलेज और स्किल from one learning area to another is usually referred to as transfer of learning. म्हणजे ट्रान्सफर ऑफ लर्निंग म्हणजे काय, तर एका ठिकाणी जे आपण थिंकिंग जे म्हणजे सवय विचार करण्याची काही सवय आहे म्हणा किंवा भावना व्यक्त होण्याची म्हणा किंवा वर्किंग नॉलेज म्हणजे नॉलेजची म्हणा किंवा कौशल्य हे दुसऱ्या ठिकाणी वापरण्याचा जो काही प्रकार आहे जेव्हा वापरतो आणि त्यावेळेला मग त्या लर्निंगवर जो काही परिणाम होतो त्याला म्हणतो म्हणजे थोडक्यात या ठिकाणी शिफ्ट होणं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होणं. काय काय शिफ्ट होणं, तर हॅबिट, थिंकिंगची हॅबिट होणं, भावनेची हॅबिट होणं, वर्किंग नॉलेज म्हणजे वर्किंग नॉलेज आहे आणि किंवा स्किल की हे दुसरीकडं शिफ्ट होणं किंवा त्याला म्हणायचं संक्रमण किंवा अध्ययन संक्रमण म्हणलेलं आहे. किंवा दुसरं असं म्हणल्यापैकी ट्रान्सफर लर्निंग इज जनरलायझेशन फॉर इट्स एक्सटेन्शन ऑफ आयडिया टू ए न्यू फील्ड. म्हणजे या ठिकाणी ट्रान्सफर लर्निंग इज जनरलायझेशन फॉर इट्स एक्सटेन्शन टू आयडिया टू न्यू वर्ल्ड. म्हणजे मूळ अध्ययन, आपण एखाद्या गोष्टीचं अध्ययन केलं आणि ते नवीन जगात म्हणजे नवीन सिच्युएशनमध्ये आपण केलं की ते संक्रमण या ठिकाणी त्याचं सामान्यीकरण झालं आणि म्हणून त्याला म्हणतो की हे एक्सटेन्शन आहे कशाचं, इट्स एक्सटेन्शन ऑफ आयडिया टू ए न्यू वर्ल्ड. म्हणजे पहिल्या जे काय ज्ञान घेतलं त्याचं सामान्यीकरण केलं, एक नियम तयार केला किंवा काही तुम्ही निरीक्षण केलं, त्याच्यावरून काही आडाखे बांधले आणि ते तुम्ही दुसरीकडे वापरले तर त्याला आपण अध्ययन संक्रमण म्हणतो असं ते म्हणतात त्या ठिकाणी. किंवा डिक्शनरी मिनिंग तर असं आहे की ट्रान्सफर ऑफ लर्निंग ऑकर्स व्हेन पीपल अप्लाय इन्फॉर्मेशन, स्ट्रॅटेजीज अँड स्किल्स दे हॅव लर्न टू ए न्यू सिच्युएशन. म्हणजे एका ठिकाणी वापरलेल्या या ठिकाणी काय माहिती, काही युक्त्या प्रयुक्त्या असतील आणि कौशल्य दुसऱ्या ठिकाणी नेणं. आणि म्हणून साधी सोपी मराठीतली व्याख्या अशी आपल्याला म्हणता येईल, एका विशिष्ट परिस्थितीत संपादित केलेलं ज्ञान, कौशल्य किंवा वृत्ती यांचा भिन्न परिस्थितीमध्ये उपयोग होणे म्हणजे अध्ययन संक्रमण. ही अत्यंत सोपी सरळ मराठीतली व्याख्या आहे. म्हणजे एका ठिकाणी आपण ज्ञान प्राप्त केलं किंवा कौशल्य काय प्राप्त केलं आणि ते दुसऱ्या ठिकाणी. एक उदाहरण मी तुम्हाला सांगेन की समजा आपण या ठिकाणी एक स्कूटर चालवायला शिकलो, अशी कल्पना करू. आपण स्कूटर चालवायला शिकलो. आता ॲक्च्युली आपण स्कूटर चालवायला शिकलेलं आहे. ती स्कूटर समजा तुमची कोणती तिथे ॲक्टिव्ह होती अशी आपण थोडा वेळ कल्पना करूया. आणि आता तुम्ही काय करायला लागला, आता तुम्हाला ती मोटरसायकल चालवायची आहे. आता मोटरसायकल चालवायची ते त्यातली काही कौशल्य तुम्हाला माहीत झाली ती तुम्ही तिकडे रूपांतरित करा. म्हणजे कोणती कौशल्य आहेत, ब्रेक असेल म्हणा किंवा बॅलन्स असेल म्हणा, ही कौशल्य. आता या ठिकाणी ही तशी कमी कौशल्य आहेत. परंतु एक तसंच समजा दुसरं स्कूटर असेल की पूर्वी गिअरची स्कूटर्स होती ज्याला गिअर असायचे. समजा ते स्कूटर तुम्ही शिकलात अशी कल्पना करा. मग त्याच्यामध्ये आणि आता मोटरसायकल चालवायला लागलात तर ते सोपं पडेल. आता जे ॲक्टिवा चालवून मोटरसायकल चालवणं थोडंसं कठीण आहे, परंतु तरीसुद्धा काही कौशल्य त्यात येतात. पण इथं मात्र काय होईल की बजाजची स्कूटर, जुनी स्कूटर जी चालवली त्यात गिअर सिस्टीम जी असते तशीच गिअर सिस्टीम मोटरसायकलमध्ये असते. आणि मग त्या ठिकाणी तुम्ही काय केलं, तुम्हाला मोटरसायकल चालवणं सोपं होतं. म्हणजे या ठिकाणी काय केलं, तुम्ही ते कौशल्य ते संपादित केलं आहे. किंवा एखाद्या ठिकाणी ज्ञान, शाळेमध्ये आपण ज्ञान वाचतो, अभ्यास करतो आणि त्या ज्ञानाचा वापर आपण
जीवन जगत असताना करत असतो. तर ते त्या ठिकाणचं तर हे सुद्धा संक्रमण आहे. म्हणजे कौशल्य असेल, ज्ञान असेल किंवा वृत्तीसुद्धा काही आपल्याला आपले संस्कार जे केले असतात ते संस्कार घरात केलेले असतात, सांगितले असतात आणि तरीसुद्धा ते आपण काय करतो बघा, त्याचा वापर आपण संपूर्ण जीवन आपलं जगत असताना ते करत असतो. म्हणजे या ठिकाणी आपण जरी असं म्हटलं की संस्कार आपल्याला शाळेत शिकवले की फक्त शाळेचाच उपयोग होतो असं नाही, तर त्याचा उपयोग आपल्याला दैनंदिन जीवन जगत असताना होतच असतो. म्हणजे ॲक्च्युली शाळेत शिकलेल्या गोष्टी किंवा शिकलेले संस्कार, शिक्षकांना आपली निर्माण केलेली वृत्ती, ती आपल्याला आपण ज्या व्यवहारात वापरतो त्याला देखील आपण अध्ययन संक्रमण असं म्हणतो. आता अध्ययन संक्रमणाचे प्रकार आहेत पाहती. ज्यावेळी एका परिस्थितीत घेतलेल्या ज्ञानामुळे किंवा कौशल्यामुळे नवीन परिस्थितीत साधारण तशाच प्रकारचे काम करताना वेळ, श्रम आणि यात बचत होते आणि कामाचा दर्जा उंचावतो, त्यावेळी धनसंक्रमण झाले असे म्हणतात. उदाहरणार्थ गणितात शिकलेली सूत्र किंवा सूत्रे शिकवण्यासाठीच्या पद्धतीचा भौतिकशास्त्र शिकताना चांगला उपयोग होतो. म्हणजे पहा, 1/u + 1/v = 1/f हे सूत्र फिजिक्समधलं, लाईटमधलं सूत्र आहे. आता या ठिकाणी ते जे आहे ते गणितात आपण शिकलो आहोत. अपूर्णांक, त्याचे छेद कसे करायचे, अंश कसे करायचे, त्यांच्या बेरजा कशा करायच्या, ते गणितात शिकलो आहोत. त्याचा उपयोग आपल्याला फिजिक्समध्ये होणार आहे, बरोबर आहे. किंवा स्पेरोमीटरचा फॉर्म्युला सांगताना a² / 6h + h/2 हे r = a² / 6h + h/2 हे स्पेरोमीटरचं सूत्र आहे. हे कसं सोडवायचं हे मला समजतं कधी, कारण मी मॅथमॅटिक्समध्ये शिकलेलं आहे. अशा प्रकारची उदाहरणं सोडवण्याचं आपण मॅथमॅटिक्स शिकलेलं आहे आणि त्याचा उपयोग आपल्याला फिजिक्स शिकताना होतो. म्हणजे काय झालं पहा, मी शिकलो गणित आणि गणित शिकल्यामुळं मी फिजिक्स शिकताना मला सोपं गेलं. तसंच या ठिकाणी मी त्यामुळं चांगल्या प्रकारे त्या फिजिक्समध्ये चांगले मार्क्स मिळवू शकलो वगैरे वगैरे. म्हणजे आपण त्याला म्हणून चांगला दर्जा प्राप्त केला. आणि या ठिकाणी जे संक्रमण झालं त्याला म्हणायचं धनसंक्रमण. आता याच्या वेळेला काही वेळा उलटंही होतं का, ज्यावेळी एका विशिष्ट परिस्थितीत शिकलेल्या ज्ञानाचा किंवा कौशल्याचा किंवा वृत्तीचा नवीन परिस्थितीत ज्ञान घेताना किंवा कौशल्य आत्मसात करताना जर प्रतिकूल परिणाम होत असेल तर किंवा कामाचा दर्जा कमी होणे, शिकण्यासाठी वेळ किंवा श्रम जास्त खर्च होणे असे होत असेल ते ते ऋणसंक्रमण झाले असेल. अगदी ह्याच्या उलट आहे बरोबर धनसंक्रमणावरून. उदाहरणार्थ पहा, जसे त्या उदाहरण दिले की आपण मराठी भाषेतलं लिंग, वचन वगैरे शिकतो आणि हिंदीमध्ये हाच जेव्हा विभक्ती तर त्या ठिकाणी थोडंसं लिंग, वचन वेगळं आहे. मग हिंदी शिकताना आपल्याला त्याला काय होतं की थोडा निगेटिव्ह परिणाम होणे शक्यत असते, म्हणजे त्या ठिकाणी ऋणसंक्रमण झालं असं म्हणतो. किंवा कन्नड भाषा शिकलेला मुलगा आहे आणि तो आता मराठी शिकायला लागला तर काय होतं की कन्नड भाषेत त्याचे आपण असं समजूया की कन्नड भाषेत त्याने खूप प्रभुत्व मिळवलं, विशेषतः कन्नड भाषेच्या व्याकरणावर अशी कल्पना करू आपण. आणि तो आता मराठीचं व्याकरण शिकायला लागला तर कदाचित उलट काय होतं की कन्नड भाषेच्या मराठीचं व्याकरण चांगलं शिकलं असल्यामुळं कदाचित त्याचा प्रतिकूल परिणाम मराठी शिकण्यावर होतो. कारण त्याला ते नेमकं सगळं लिंगवचन वेगळं, म्हणजे जसं की बा ते खुंटी म्हणलं की खुंटा, म्हणजे खुंटी आणि खुंटा म्हणजे तो खुंटा आणि ती खुंटी. मराठीमध्ये अशी गोंधळ हे त्याला वाटायला लागतो की ह्याच कसं काय तुमचं मराठीत आहे. आणि त्या नंतर या ठिकाणी ते काय करतात की जसं की आजोबाला ते मुत्या जेव्हा म्हणतात तेव्हा ते आपल्याला अरेतोरे बोलल्यासारखं वाटतं मराठीमध्ये. काय त्यांच्याकडं ते एकेरी बोलतात आणि त्यामुळं आपल्याला तसंच हिंदीमध्ये सुद्धा आपण जेव्हा मराठीमध्ये बोलतो, मराठीमध्ये सांगताना आपण तुम म्हणतो कुणालाही, तर हिंदीमध्ये मोठ्या माणसाला तुम म्हणत नाहीत, आप म्हणतात. तर असा ज्यावेळा बदल होतात ते नकारात्मक बदल होतात ते त्याला ऋणसंक्रमण असं म्हणतात. नंतर मूळ परिस्थितीत शिकलेल्या ज्ञानाचे म्हणजे आता हे दोन अगदी टोकाचे झाले. आणि काही वेळा असंही होतं की एक विषय शिकला आणि दुसरा शिकताना काहीच परिणाम होत, त्याचा काही संबंध असत नाही, असं होतं. त्यावेळेला त्याला शून्य संक्रमण असं म्हणायचं. मग उदाहरणार्थ की आपण असं केली गणितात आपण खूप चांगला अभ्यास केला आहे, प्रमेय शिकलेलो आहे किंवा आणखी अभ्यास केला आहे आणि आता तुम्ही फिजिकल ग्राउंड एज्युकेशन शिकायला लागलात किंवा कबड्डी खेळायला शिकताय, तर कबड्डी खेळायला शिकताना त्याचा काहीच उपयोग नाही, त्याचा काही संबंध नाही, म्हणजे अनुकूलही होणार नाही, प्रतिकूलही होणार नाही, म्हणून त्याला म्हणायचं शून्य संक्रमण आहे. आता हे कशासाठी आपल्याला हे तिन्ही महत्त्वाचे माहीत असायला पाहिजेत. ते कदाचित ह्याच्यावर एखादा प्रश्न कोणतरी प्रश्न टाकू शकतो किंवा एक उदाहरण दिलं जाईल आणि मग त्या ठिकाणी या ठिकाणी टिमटिम प्रकारचं संक्रमण झालेलं आपल्याला दिसून येतो. तर या ठिकाणी आपल्याला उदाहरणं माहीत असली पाहिजे. आता या अध्ययन संक्रमणाची उपपत्ती, हे उपपत्ती म्हणजे खरं म्हणजे नुसते विचार आहेत की हे अध्ययन संक्रमण
कसं होतं. आणि अध्ययन संक्रमण मुळात म्हणजे अध्ययन संक्रमणाचा उपयोग आपल्याला काय होतं लक्षात घ्या. तर अध्ययन संक्रमणाचा उपयोग काय होतो, तर त्याच्यामुळं श्रम वाचतात. जर चांगलं पॉझिटिव्ह अध्ययन संक्रमण जर झालं तर नवीन विषय शिकण्यासाठी जो काही श्रम लागणार असतात, वेळ लागणार असतो, पैसा लागणार असतो, मानसिक शक्ती खर्च होत नाही, तर हे सगळे त्या ठिकाणी कमी होत असतं. आता एक उपपत्ती आहे मनशक्तिवादी उपपत्ती. म्हणजे ही मनशक्तिवादी ही मंडळी जी होती ही खरं म्हणजे अगदी मानसशास्त्राचा जेव्हा उदय झाला त्या काळातले सगळे मानसशास्त्रज्ञ होते आणि यांनी अशी एक कल्पना मांडली होती की माणसाकडे असणाऱ्या कल्पना, स्मरण, तर्क, स्पर्शज्ञान, प्रतिमाबोधन, साहचर्य अशा विविध क्षमता किंवा शक्ती असतात हे आपल्याला माहीत आहे. आणि मग त्यांचं म्हणणं काय की एकदा का या मजबूत केल्या की त्यांचा उपयोग कुठेही होऊ शकेल. मग उदाहरणार्थ पहा की आता मजबूत कसं करायचं. मग श्लोक, पाढे किंवा पाठांतरासाठी काही पाठ्यघटक देऊन स्मरणासारखी क्षमता वाढवायची. आणि मग जसं हे कसं आहे माहिती आहे का, जसं आपल्याला आपले मोठी माणसं घरात सांगतात तुम्ही चांगले व्यायाम करा, चांगलं शरीर तुमचं बळकट करा, सगळे स्नायू बळकट करा. का, एकदा स्नायू तुमचे बळकट झाले ते कुठल्याही कामाला उपयोगी पडतील. कुठलंही कौशल्य म्हणजे कुठलाही खेळ खेळायचा असेल तुम्हाला, मग कबड्डी असो, व्हॉलीबॉल असो, आणखी कुठला असो, तर त्यासाठी जे तुमच्या शरीरातले स्नायू जे आहेत ते उपयोगी पडतील त्यासाठी स्नायू बळकट करणं आवश्यक आहे. हे जसं म्हणणं आहे तसंच या ठिकाणी म्हणणं आहे की तुम्ही ह्या शक्ती डेव्हलप केल्या, चांगल्या केल्या की त्याचा उपयोग कुठेही होऊ शकेल. मग त्या कोणत्या क्षमता, ह्या सगळ्या क्षमता तुमच्या बेसिक क्षमता आहेत. कल्पना असेल, स्मरण असेल, तर्क असेल, स्पर्शज्ञान असेल, तर ह्या क्षमता विकसित करायच्या. मग त्यासाठी वेगवेगळ्या विषयाचे किंवा कशा करायच्या ते वेगळे तंत्र असतात. त्यांच्या साईन त्या क्षमता एकदा विकसित झाल्या मग त्याचा उपयोग कुठेही होऊ शकेल असं त्यांचं म्हणणं आहे. आता ह्यालाच जोडून किंवा आपण ह्याला म्हणून त्याचं रेसिप्रोकेट सगळी ही गोष्ट आहे पहा. ते ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटो हा या उपपत्तीचा उद्गाता मानला जातो. त्याच्यामध्ये काही अभ्यास विषयच असे असतात की ते व्यक्तीच्या विविध क्षमतांचा विकास करतात. आता याचं म्हणणं असं की उदाहरणार्थ गणित किंवा भूमिती हे विषय व्यक्तीची तार्किक क्षमता विकसित करतात. त्यांच्या ह्या मताला अलीकडील मानसशास्त्रज्ञ हे अल्ड्रिच आणि इंग्लिश जे आहेत हे देखील पाठिंबा देतात. आता हे जे आहे ही थोडीशी पहिल्या उपपत्तीशी निगडीत कशी आहे आणि हे काय म्हणतात थोडं वेगळ्या पद्धतीने मांडणी केलेली आहे. ही मांडणी अशी आहे की त्या विषयाचा अभ्यासच असा असतो की त्यातनं विशिष्ट क्षमता विकसित होतातच. उदाहरणार्थ भूमितीतनं तर्कशास्त्र विकसित होतं, लॉजिक विकसित होतं. जसं आता आपण म्हणलं की बा ज्यांचं लॉजिक विकसित झालेलं चांगलं लॉजिक विकसित, तर त्यांना मग कॉम्प्युटर जो काय आहे, जे कॉम्प्युटर आहे, कॉम्प्युटरमध्ये सगळं लॉजिकल असतं लक्षात घ्या. मग कॉम्प्युटर ज्यांचं समजा आपण अशी कल्पना करू की कॉम्प्युटरची सॉफ्टवेअरमध्ये काम करणारे मंडळ असतात त्यांचं आपलं अशी कल्पना करू थोडा वेळ की लॉजिकल थिंकिंग त्यांचं त्या कॉम्प्युटरच्या ह्याच्यामुळं लॉजिकल थिंकिंग डेव्हलप होतं असं हे म्हणतात पहा. म्हणजे हे वर काय म्हणत होते मग मनशक्तिवादी काय म्हणत होते की अमुक क्षमता आहेत त्या एकदा विकसित केल्या की त्या कुठेही उपयोगी पडतात. हे उलट्या पद्धतीने सांगतात की काही विषय असे असतात की त्या विषयांच्यामुळं विशिष्ट क्षमता विकसित होतात आणि मग त्याप्रमाणे ते म्हणतात की उदाहरण सांगतात की ते भूमिती हा जो विषय आहे की त्यांना लॉजिकल थिंकिंग डेव्हलप होतं आणि लॉजिकल थिंकिंग एकदा डेव्हलप झालं मग ते काही तिथंच उपयोगी पडतं असं नाही, ते कुठेही उपयोगी पडतं. म्हणजे पहा की एकदा लॉजिकल थिंकिंग डेव्हलप आणि बऱ्याच वेळा असं प्रश्न पडतो की काय करायचं आता आपल्याला. समजा शाळेत माध्यमिक शाळेत एखादा शिकणारा विद्यार्थी आहे आणि त्याला पुढे शिकायचंच नाही, 10वी नंतरला शिकायचं आणि त्याला सामान्य आपलं जीवन म्हणून जगायचं आहे. मग तो असं म्हणू शकेल ना की मला काय करायचं भूमितीचं, कशाला ते शिकवतं प्रमेय, त्या प्रमेयमध्ये काय आहे, हे असं आहे ते तसं आहे, ते तसं आहे ते तसं आहे, जर हे असं आहे तर ते तसं आहे, हे जे सगळं लॉजिक. मग ह्यामध्ये कशा टाईपमध्ये भूमिती शिकवतो. तर त्यांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी भूमिती शिकल्यामुळं काय होतं तर तुमची तर्कशक्ती विकसित होते आणि एकदा ही तर्कशक्ती विकसित झाली की ती तुम्हाला भाजी घेण्यासाठी सुद्धा उपयोगी पडते, दैनंदिन व्यवहार करण्यासाठी उपयोगी पडते. म्हणून भूमिती शिकायची. म्हणजे केवळ भूमितीतल्या ज्ञानासाठी भूमिती नाही शिकायची, तर त्या ठिकाणी भूमितीमुळं तर्कशक्ती विकसित होते म्हणून भूमिती शिकायची अशी ही कल्पना. आत्ता अलीकडे सुद्धा आपण नवीन शिक्षण धोरणामध्ये सुद्धा आता अलीकडे पुन्हा या गोष्टीकडे थोडा वळायला लागलेलो आहोत. आता आपण असं म्हणायला लागलेलो आहोत की आपल्याला जो काही अभ्यासक्रम आहे किंवा पाठ्यक्रम आहे हा फक्त मीडियम म्हणून वापरायचा आहे किंवा मीडियम म्हणून वापरायचा आहे. मग काय करायचं आहे तर विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या क्षमता विकसित करायच्या आहेत. क्षमता विकसित करण्यासाठी म्हणून विषय लक्षात तुमच्या. म्हणजे या ठिकाणी
आता जे काही आपले पाठ्यक्रम जे काही मराठी, हिंदी, इतिहास, भूगोल, गणितशास्त्र जे काही विषय आहेत, हे विषय कशासाठी, या विषयावर परीक्षेमध्ये सुद्धा आता काय त्यांचं म्हणणं असं आहे की त्याच्या कंटेंटवर नाही प्रश्न आपल्याला फार विचारायचे, तर त्याच्यामधून ज्या क्षमता विकसित व्हायच्या आहेत त्या क्षमता विकसित झाल्या का नाही हे पाहणारी आपण परीक्षा घेणार आहोत. म्हणजे या ठिकाणी ही जी उपपत्ती आहे त्या उपपत्ती साधारणपणे आधार घेतलेला आहे. नंतर एक अगदी आपल्या परिचयाचा जो मानसशास्त्रज्ञ थॉर्नडाईक त्यांनी एक उपपत्ती मांडली की अध्ययन संक्रमण होतं हे खरं आहे, मी ते मान्य, पण कसं होतं ते जर चांगलं व्हायचं असेल किंवा होत नसेल ते कशावर अवलंबून आहे याच्या संदर्भात त्यांनी काही मतं मांडली आहेत. त्याचे काय म्हणतो पहा, तो म्हणतो की मूळ अध्ययन आणि नंतर बदललेल्या परिस्थितीत केलेले अध्ययन यांच्यामध्ये जितके अधिक साम्य असेल तितक्या प्रमाणात अध्ययन संक्रमण होतं. म्हणजे मूळ अध्ययन, मी आज काय अध्ययन केलं आणि मला आता दुसरीकडे जिथं त्याचा उपयोग करायचा आहे म्हणा किंवा त्या ठिकाणी दुसरं अध्ययन करायचं आहे, तर त्या परिस्थितीमध्ये जितकं साम्य असतं तर हे साम्य कशात, तर आशय, पद्धती आणि तंत्र, ह्या तिन्ही गोष्टी, म्हणजे तिन्हीपैकी किंवा तिन्हीही जर जितकं साम्य जास्त असेल तितकं दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपल्याला विषयामध्ये अध्ययन करताना सोपं जाईल. उदाहरणार्थ विज्ञान विषयाच्या अभ्यासाची पद्धती आणि भूगोल विषयाच्या अध्ययन पद्धतीत खूपच साम्य आहे, म्हणून विज्ञान विषयाचा अभ्यास केलेल्या व्यक्तीला भूगोल विषय शिकणे सुलभ जाते. आता पहा, विज्ञानामध्ये काय करतो आपण, अध्ययन पद्धती विज्ञानाची कशी असते, ती निरीक्षणावर आधारित असते, बरोबर, ती प्रयोगावर आधारित असते, ठीक आहे. तिथं भावभावनेचा फार प्रश्न नाही आहे, तिथं निरीक्षणाचा आहे, तिथं निष्कर्षाचा आहे, तिथं प्रयोग करण्याचा आहे. तर तोच प्रकार हा सगळा भूगोलाच्या मध्ये आपल्याला करावा लागतो. आणि म्हणून मग भूगोल शिकताना जर एखादा विद्यार्थी सायन्स असेल आणि विज्ञानाचा अभ्यास केला असेल तर त्याला भूगोल शिकणं सोपं, म्हणजे त्या ठिकाणी त्याला अध्ययन संक्रमण त्या ठिकाणी चांगलं झालेलं असेल. तसंच इलेक्ट्रॉनिक विषयाचा आशय व संगणक शिक्षण विषयाच्या आशयामध्ये खूप साम्य. मग पहा, वरच्यामध्ये काय होतं, पद्धतीत साम्य होतं. मग कशी म्हणलं मला विज्ञान आणि भूगोलामध्ये आपण काय म्हणलं की पद्धतीमध्ये साम्य होतं. तर आता इथं दुसरं उदाहरण कशाचं दिलं मी तुम्हाला, तर इलेक्ट्रॉनिक विषयाचा आशय आणि संगणक शिक्षण विषयाचा आशय याच्यामध्ये खूप साम्य आहे. त्यामुळे समजा एखाद्याने कोणता इलेक्ट्रॉनिक्सचा विद्यार्थी आहे, BSc इलेक्ट्रॉनिक्स झालेला आहे आणि त्याला आता कॉम्प्युटरचं शिक्षण घ्यायचं आहे, तर त्याला ते सोपं जाईल, कारण त्या ठिकाणी त्याचं संक्रमण जास्त होईल, कारण त्याला बऱ्याचशा गोष्टी त्याच्या आशयामध्ये साम्य असल्यामुळं त्या ठिकाणी त्याला सोपं जाईल, कारण त्या ठिकाणी त्याला कमी वेळ लागेल, कमी श्रम लागतील, त्याचा दर्जा चांगला असेल आणि म्हणून या ठिकाणी संक्रमण जास्त झालेलं असेल. आता याच्याविषयी समजा आपण असं उलटं घेतलं, समजा एखादा इतिहास, मी एक मुलगा BA हिस्ट्री झालेला आहे आणि एक BSc इलेक्ट्रॉनिक्स झालेला आहे आणि ते दोन्ही मुलं आता कॉम्प्युटर शिकायला गेली अशी कल्पना करू आपण. तर जो मुलगा BSc इलेक्ट्रॉनिक्स झालेला आहे त्या मुलाला BA हिस्ट्रीवाल्या मुलाच्या तुलनेनं कॉम्प्युटर शिकताना तो जास्त BSc इलेक्ट्रॉनिक्सवाला मुलगा जास्त चांगली प्रगती करेल, त्याला सोपं जाईल, कारण त्याला वेळ कमी लागेल, त्याला श्रम कमी लागतील, त्याचा दर्जा चांगला राहील. हिस्ट्रीवाल्याला त्याचं काही संबंध नाही, कारण त्याची पद्धतीत साम्य नाही, तंत्रात साम्य नाही, कशातच साम्य नाही, आशयात साम्य नाही, आणि त्यामुळं ते इतिहासवाल्याला थोडंसं अवघड पडेल. एका कंपनीची मोटरसायकल चालवायला शिकलेल्या व्यक्तीला दुसऱ्या कंपनीची स्कूटर चालवणे सोपे होते, कारण दोन्हीच्या तंत्रामध्ये खूप साम्य आहे. आता या ठिकाणी मी जे पुन्हा स्कूटरचं उदाहरण जे दिलेलं आहे ते स्कूटरचं उदाहरण होतं. आता आपण चालवतं कोणती मोटरसायकल, तर मोटरसायकल चालवायला शिकला मुलगा, काही बुलेट असेल किंवा आणखी राजदूत असेल किंवा आणखी कुठली तरी मोटरसायकल असेल, तर त्याच्यामध्ये ते गिअर सिस्टीम असते, बॅलन्स असतो, ब्रेक असतात, लाईट असतो, सगळ्याच ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या स्कूटरमध्ये आहेत. पण मी आता हे उदाहरण घेतले ते बजाज स्कूटरचं घेतले, म्हणजे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सगळे गिअर वगैरे सगळे असतात, थोडेसे वेगळ्या पद्धती असतात, परंतु बऱ्याच बाकी सगळं तंत्रामध्ये खूप साम्य असतं. किंवा एका कंपनीची आपण कार चालवायला शिकलो, दुसऱ्या कंपनीची कार, थोडासा फरक असतो काही वेळेला. आता उदाहरणार्थ पहा, तुम्ही एखादी मारुतीची कार घेतली आणि मारुतीची कार तुम्ही चालवायला शिकला अशी कल्पना करा, आणि आता तुम्ही काय करायला की रेनॉल्टची गाडी घेतली तुम्ही आणि ती चालवायला लागला, तर त्याच्यामध्येचा जो गिअर असतो, म्हणजे ज्याला बॅकचा गिअर म्हणतो आपण, रिव्हर्स गिअर असतो, तो थोडासा वेगळ्या पद्धतीने टाकावा लागतो, बाकी सगळं साम्यसारखंच असतं. त्यामुळे मी जरी मारुतीची गाडी शिकलेलो असलो तरीसुद्धा आता मला रेनॉल्टची गाडीसुद्धा चालवता येते. हा जो म्हणजे याच्यामध्ये दोन्हीमध्ये तंत्रामध्ये साम्य असल्यामुळे हे शक्य होतं. म्हणजे आता हे मी तुम्हाला 3 वेगळी उदाहरण दिली, म्हणजे
एक आशयाचं, पद्धतीचं आणि तंत्राचं. म्हणजे आशय सारखा असेल तरी अध्ययन संक्रमण चांगलं होईल, पद्धती सारखी असेल तरी चांगलं होईल, तंत्र असेल तरी चांगलं होईल, आणि तिन्ही असेल तरी चांगलं होईल. तिन्ही असेल तर आणखी उत्तम. म्हणजे जितकं साम्य जास्त असेल ह्या तिन्ही दृष्टीनं, जितकं साम्य जास्त असेल, म्हणजे पहिल्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये. मग अशी म्हणलं तुम्हाला की बजाजची स्कूटर आणि मोटरसायकल ह्याच्यामध्ये साम्य जास्त आहे. पण दुसऱ्या प्रकारचे समजा स्कूटर घेतली मी, आणि पुन्हा आता समजा या ठिकाणी मी काय केलं, स्कूटी शिकलो आणि आता मला मोटरसायकल शिकायची आहे. तर त्याच्यामध्ये जरी काही साम्य असलं, म्हणजे बॅलन्स करणं म्हणा किंवा हे करणं, ब्रेक वगैरे सगळं सारखं असलं, तरीसुद्धा मोटरसायकल चालवणं त्याला अवघड पडेल. का तर त्याच्यामध्ये गिअर सिस्टीम नाही आहे स्कूटीला, त्याला गिअर सिस्टीम आहे. हा थोडासा फरक आहे. म्हणून जितकं साम्य असेल तितके संक्रमण जास्त होतं. हे थॉर्नडाईकचे समान घटक होते. आता याच्यावर मिळेल तुम्हाला की प्रश्न समजा कोणते टाकला त्या पेपर सेटरनं कोणते काय, आणि मग या ठिकाणी कुठल्या उपपत्ती लागू पडते वगैरे अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. आता जेड नावाचा एक मानसशास्त्रज्ञ आहे. त्यांनी काय म्हणलं की त्याला काही थॉर्नडाईकचं म्हणणं काही 100% मान्य नाही. त्याचं म्हणणं की केवळ साम्य आहे दोन्ही याच्यामध्ये परिस्थितीमध्ये, म्हणून ते काही होत नाही. म्हणजे संक्रमण जर व्हायचं असेल आणि चांगलं संक्रमण व्हायचं असेल तर ते काही केवळ साम्य आहे म्हणून होत नाही. तर तो म्हणतो की त्यातलं सूत्र किंवा तत्त्व समजलं असेल तरच ते संक्रमण नीट होईल. तत्त्व किंवा त्यातलं सूत्र जे आहे ते समजलं असेल, मी किंवा सामान्यीकरण त्याला आपण वेगळ्या भाषेत म्हणतो, जनरलायझेशन, तरच ते होईल. मग त्यासाठी त्यांनी काय केलं पहा, त्याचे एक प्रयोगाने ते सिद्ध करून दाखवलं. त्यांनी काय केलं पहा, 2 गटात काय केलं, एक प्रयोग करायला लावला की एकाला काय केलं, त्या रिफ्रॅक्शनचे नियम शिकवले. म्हणजे पाण्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो असतो की पाण्यामध्ये आपण म्हणतो ना की पाण्याच्या ह्याच्यामध्ये नाणं टाकलं तर ते थोडं वर उचलल्यासारखं दिसतं, बरोबर आहे. तर हे त्या रिफ्रॅक्शनचा तो नियमाचा तो पार्ट असतो. ते एका गटाला शिकवलं की ते नाणं असं वर उचलल्यासारखं, आणि एका गटाला शिकवलं. एका गटाला काय केलं, फक्त नेमबाजी शिकवली. दुसऱ्या गटाला काय केलेलं आहे की त्या ठिकाणचं ते जे सूत्र आहे, म्हणजे की ते नाणं वर कसं येतं किंवा ते रिफ्रॅक्शनचे नियम शिकवले. प्रत्यक्ष सांगितलं नाही नाणं वर येतं काय ते, त्याला रिफ्रॅक्शनचे नियम शिकवलेत. आता या ठिकाणी ज्या गटाला हे माहीत आहे की रिफ्रॅक्शनमुळे हे जे सूत्र लक्षात आलं की हे पाण्यामध्ये वस्तू असल्यामुळे पाण्यातली वस्तू ही वर उंचावल्यासारखी दिसते, ही ज्यांना सामान्यीकरण कळालं त्यांच्यामध्ये संक्रमण झालेलं दिसतं. आणि ज्यांना हे माहीतच नाही किंवा ज्यांना हे कळालं नाही, माहीत नाही म्हणण्यापेक्षा त्यांना कळालं नाही, त्यांना दाखवलं सगळं, त्यांनाही तो प्रयोग करायला पहा, त्यांना नेम धरायला दोघांना त्याच शिकवलं, म्हणजे त्या पाण्यात नाणं ठेवूनच त्यांना शिकवलेलं आहे. परंतु एकाला मात्र काय ते नियम कळालेले आहेत आणि दुसऱ्याला मात्र ते समजलेले नाहीत. जो दुसरा गट आहे की ज्यांना हे समजलेलं नाही त्यांच्यामध्ये संक्रमण झालेलं नाही, आणि ज्यांना समजले आहे की जे नियम तयार करता आला, सूत्राचा उपयोग करता आला, तर त्यांना त्या ठिकाणी ते जे आहे ते संक्रमण ते सिद्ध झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी संक्रमण व्हायचं असतं, त्याचं म्हणणं असं की संक्रमण व्हायचं असेल तर केवळ समानता, म्हणजे आपण वेगळ्या भाषेत मी तुम्हाला सांगतो की मगाशी म्हणलं तुम्हाला मी की समान घटक असले की पद्धती असेल, तंत्र असेल किंवा काय तुमचे आशय असेल, यात साम्य असेल तर होतं. पण ते आशय समजलं तर पाहिजे ना की सारखेपणा काय येतो, हे तंत्र काय सारखे. मगाशी म्हणलं तुम्हाला की समजा बजाजची स्कूटर मी चालवली आणि मला मोटरसायकल चालवायची आहे, त्याच्यामध्ये गिअर सिस्टीम सारखीच आहे, हे कळायला पाहिजे. ज्याला ते कळालं असेल त्यालाच तर संक्रमण होईल की अरे ह्याचे गिअर फक्त हातानं हे करायचे होते, इकडं करत होतो आपण आणि इकडे पायाने गिअर करतो, एवढाच फरक आहे, बाकी सिस्टीम सारखीच आहे. हे सूत्र ज्याला कळालं त्यालाच ती मोटरसायकल चांगली चालवता येईल. अन्यथा स्कूटर नाही, मला फक्त स्कूटर चालवता येते, मला नाही मोटरसायकल चालवता येईल असं तो म्हणेल. म्हणजे संक्रमण व्हायचं असेल तर केवळ सारखेपणा असून चालणार नाही, त्यात जरी सारखेपणा असला तरी सुद्धा त्याला संक्रमण होत नाही असं हे जेडचं म्हणणं. आता बॅगले नावाचा एक जो मानसशास्त्रज्ञ तो थोडा वेगळ्या पद्धतीने विचार करतो. तो जरा म्हणजे विशेषतः सामाजिक परिस्थितीच्या संदर्भात तो विचार करतो. म्हणजे बॅगलेच्या मते केवळ मूळ परिस्थितीतील अध्ययन आणि नंतर केव्हा तरी केलेले अध्ययन यामध्ये साम्य आहे म्हणून, किंवा दोन्ही अध्ययन घटकातील सामान्यीकरण किंवा सूत्र समजल्यामुळे अध्ययन संक्रमण होईलच असे नाही, तर अध्ययनकर्त्याने ते जाणीवपूर्वक ठरवून केले तरच अध्ययन संक्रमण होते. उदाहरणार्थ पुस्तकात शिकवलेली मूल्य किंवा नीतिनियम व्यक्ती समाजात वावरताना वापरेल याची खात्री देता येत नाही.
तसे व्हायचे तर त्या व्यक्तीनेच हेतुता प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे पहा, मी तुम्हाला की साम्य आहे, तुम्हाला समजलं सुद्धा की ह्याचं साम्यकरण, पण त्यांनी ठरवलं पाहिजे की याचा इकडं आपला उपयोग करायचा आहे. हे 1-2 गोष्टी लक्षात घ्या. त्यांनी जर स्वतः ठरवलं नसेल तर ते संक्रमण होणार नाही असं म्हणणं. आणि म्हणून ते उदाहरण देतो की आपण शाळेत मुलांना सगळ्याच मुलांना शिकवतो. आपण प्रामाणिकपणाचे धडे शिकवतो, नीती नियमाचे धडे शिकवतो, सामाजिक जाणीवेचे धडे शिकवतो. पण मग ही मुलं बाहेर गेल्यानंतर असं का वागतात? ही मुलं जेव्हा नागरिक म्हणून जेव्हा वावरतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये दिसत नाही आपल्याला मग हे तुमचा प्रामाणिकपणा किंवा आणखी काय, हे असं का व्हावं? तर त्याचं कारण असं की केवळ त्याचे साम्य आहे किंवा त्याच्यामध्ये काय म्हणून आपण त्याला की ते सूत्र समजलेलं आहे म्हणून नव्हे, तर त्या व्यक्तीने ठरवावंच लागतं की मला हे इथं बदल करायचा आहे, तरच होतं असं याचं म्हणणं. म्हणून याला आदर्शवादी उपपत्ती असं म्हणतात. नंतर ही एक वेगळी उपपत्ती पहा की ट्रान्सपोजिशन किंवा समाकारवादी. हे जे मानसशास्त्रज्ञ समाकारवादी जे लोक आहेत हे काय म्हणतात पहा, ह्यांची नेहमीचीच भूमिका अशी असते, कुठल्याही गोष्टीत ते ॲनालिसिस करत नाहीत परिस्थितीचं, कुठल्याही परिस्थिती जाणेल. तर ते काय म्हणतात माहिती आहे का, की मूळ अध्ययन जे असतं की त्याच्यातले सगळे उपघटक असतील आणि त्यांचे परस्पर संबंध जे आहेत ते सगळे लक्षात घेतल्याशिवाय संक्रमण होत नाही. म्हणजे समाकारवादी मंडळी नेहमीच कुठल्याही बाबतीत ते काय करतात, परिस्थितीचं एकूणातलं आकलन, एकूणातली परिस्थिती लक्षात घेणं, हे ज्यालाच चांगलं समजतं त्यालाच संक्रमण चांगलं करता येतं. मग तेच चांगलं म्हणजे काय, तर समजा एखादं सूत्र असेल किंवा आणखी काय तुमचा अध्ययन घटक असेल, त्या घटकामध्ये उपघटक असतील, काय सूत्र असतील, काय नियम असतील, काही संज्ञा असतील, यांचा परस्पर संबंध असेल, हे सगळं ज्याला चांगलं कळालेलं आहे त्याला आता एक मगाचंच उदाहरण पहा, वेगळ्या पद्धतीने मी सांगतो, नीट लक्षात घ्या. मगाशी मी म्हणलं तुम्हाला की मराठी भाषेचं व्याकरण शिकला आणि आता तो हिंदी भाषेचं व्याकरण शिकायला लागला. तर मगाशी म्हणलं तुम्हाला काय वेळा ते निगेटिव्ह होण्याची शक्यता आहे, कारण इकडं लिंगवचन वेगळे, तिकडं लिंगवचन वेगळे, बरोबर आहे. हे ठीक आहे असं. पण जर खऱ्या अर्थानं जर त्यांनी मराठीचं व्याकरण नीट शिकलं असेल, विभक्ती प्रत्यय नीट शिकला असेल, सला ते सला नाते किंवा काय होतं ते, किंवा हिंदीतले कारक प्रत्यय असतील म्हणा, हे जर शिकलं असेल, उद्या इंग्रजीतलं जर शिकायचं असेल, एकदा त्याला लक्षात आणून दिलं, अरे बाबा जसं मराठीमध्ये विभक्ती प्रत्यय आहेत तसे हिंदीमध्ये कारक प्रत्यय आहेत, तसे इंग्रजीमध्ये काही केस असतात, आणि मग त्याप्रमाणे मग ते पटकन त्या ठिकाणी ते संक्रमण होतं. म्हणजे या ठिकाणी त्याला हे सगळं लक्षात यावं लागतं की मराठीतलं हे जे आहे ते तसं आहे, तसंच ते म्हणजे तिथला जो संबंध आहे, म्हणजे आपण म्हणतो ना की सला ते सला नाते वगैरे मराठीमध्ये, तर ते जे प्रत्यय आहेत, अरे तसं आहे तसं हे इकडे इंग्रजीमध्ये आहेत, हे त्याला कळालं, हे नीट संबंध लक्षात आले की कुठला प्रत्यय वापरायचा की त्याला मग इंग्रजीतले देखील प्रत्यय वापरता येतात, लक्षात घ्या. म्हणजे हा जसं किंवा हिंदीमध्ये सुद्धा करता येते, कारक प्रत्यय त्याला सांगता येतात. म्हणजे या ठिकाणी पहिला थोडक्यात काय, मूळ घटक जो आहे अध्ययन घटक आहे, तो शिकताना, तो समजून घेताना नीट समजून घेतला पाहिजे, त्यातले बारकावे लक्षात आले पाहिजेत, त्यातले परस्पर संबंध लक्षात आले पाहिजेत. ते जर समजून घेतले, जसं काही वेळा म्हणतात लोक, ज्यांना मराठी चांगलं येतं ना, ज्यांना मराठीचं व्याकरण चांगलं येतं, मराठी चांगलं येतं, त्यांना इंग्रजी देखील चांगलं यायला पाहिजे. कारण त्याला भाषेचं मुळातलं भाषा म्हणजे काय आहे, व्याकरण काय असतं, वाक्याची रचना कशी असते, हे त्याला कळालेलं आहे नीट, त्याला इंग्रजी व्याकरण देखील कळायला लागतं. पण मराठीचंच व्याकरण आम्हाला नीट कळालेलं नाही, त्यामुळे आम्हाला इंग्रजीचं पण व्याकरण नीट कळत नाही. म्हणजे आपण इंग्रजी व्याकरण स्वतंत्र म्हणून शिकतो, हिंदीचं व्याकरण आपण स्वतंत्र म्हणून शिकतो, नवीन म्हणून शिकतो. ॲक्च्युली मराठीच्या व्याकरणाचा त्याचा संबंध कसा आहे हे आपल्याला लक्षात येत नाही, आणि त्यामुळे मग तो अध्ययन संक्रमण त्या ठिकाणी होत नाही असं त्यांचं म्हणणं. आता याचं शैक्षणिक उपयोजन काय, याचा उपयोग काय अध्ययन संक्रमणाचा, तर अध्ययन संक्रमण जर जास्त प्रमाणात व्हायचं असेल तर मूळ अध्ययन आणि नंतरचं अध्ययन यामध्ये आशय, पद्धती, तंत्र या संदर्भात साम्य असायला हवे, आणि हे साम्य शिक्षकांनी लक्षात द्यायला हवे. आता मगाशी मी जे उल्लेख करत होतो की हे साम्य असेल तर संक्रमण होतं, हे खरं आहे, पण हे साम्य लक्षात तरी यायला पाहिजे. मग वर्गातला जो मुलगा बऱ्यापैकी मुलगा असतो किंवा ज्याला आपण अबव ॲव्हरेज मुलं असतात, त्यांना हे सहज लक्षात येतं आणि मग ते त्यांना त्याचं संक्रमण होईल. परंतु जे सामान्य मुलं असतात किंवा बिलो ॲव्हरेज मुलं असतील समजा, तर त्यांना
हे साम्य लक्षात आणून द्यायला पाहिजे. मग आता जे बोललो मी तुम्हाला की मराठीमध्ये मुलांनो इंग्रजीतलं मी शिकवत असेल समजा काही नियम एखादा व्याकरणाचा, तर त्याला सांगितलं अरे मराठी नाही का आपण हा नियम शिकलो, तसंच इकडं आहे असं म्हणल्यापासून मी हे साम्य जे आहे ते साम्य जे लक्षात आणून दिलं तर ते संक्रमण लवकर होतं. म्हणून शिक्षकाची ड्युटी असते आणि अशा दृष्टीनं ह्या अध्ययन संक्रमणाचं महत्त्व असतं. नंतर केवळ सामान्यीकरण करून काम भागत नाही, तर शिक्षकाने सूत्र नवीन परिस्थितीत कसे वापरावे हे सांगायला हवे. म्हणजे सूत्र तयार केलं, मी काही उदाहरणावरून सूत्र तयार केलं आणि ते सूत्र आता एक उदाहरण पहा की ते आपण म्हणतो की बहुभुज आकृतीच्या काही बाजू असतात आणि त्याचा जो काही अंतरकोन असतं यांची बेरीज, ते सूत्र आम्ही वेगवेगळ्या आकृत्या काढून त्याच्यावरून सूत्र तयार केलं. ते सूत्र तयार केलं बरोबर आहे, पण वापरायचं कसं? मी म्हणतो तुम्हाला जर मुलगा बुद्धिमान असेल तर कदाचित त्याला कळेल सुद्धा नाही असं नाही, परंतु सगळ्यात मला समजलं असं नाही तर हे नवीन सूत्र तयार झालेलं आहे ते कसं वापरायचं हे शिक्षकांनी सांगावं लागतं, तर त्याला ते नवीन परिस्थिती संक्रमित होईल आणि आता नवीन परिस्थिती संक्रमित होत नाही. तर मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेत स्वतंत्रपणे अध्यापन होत असले तरी त्यांच्यामध्ये असलेले साम्य शिक्षकांनी लक्षात आणून द्यायला हवे. मग अशी मी बोललो तुम्हाला की जसं मराठीमध्ये गोष्ट असते, हिंदीमध्ये असते किंवा कुठल्याही भाषेमध्ये हे जे काही व्याकरणाचे मूलभूत नियम सारखे असतात. नंतर भूमितीमध्ये प्रमेय सोडवताना अशापेक्षा ते कसे सोडवायचे यावर भर द्यावा, म्हणजे ती पद्धती वापरून विद्यार्थी नवीन प्रमेय शिकू शकतील. बऱ्याच वेळा काय होतं पहा, आपण काय करतो मुलांना एक प्रमेय देतो, म्हणजे शिक्षक त्याचं प्रमेय सांगतात त्यांना, बरोबर आहे की समांतर रेषेला एका रेषेने छेदले असता होणारे उत्क्रमण कोण एकरूप असतात हे शिक्षक सांगतात आणि मग ते तुमचं प्रतिज्ञा आहे, मग आता ह्याच्यामध्ये हे गृहीत आहे, हे साध्य आहे आणि मग ते सिद्ध करतात, शिक्षकच सिद्ध करतात आणि मुलं लिहून घेतात. असं नाही करून चालणार तुम्हाला. भूमितीचं प्रमेय सोडवायचं आहे कसं, काय तुम्हाला इथे म्हणजे पुढं प्रॉब्लेम काय आहे, त्यासाठी काय दिलेलं आहे, मग त्यासाठी काय सिद्ध करायचं आहे आपल्याला, मग हे सिद्ध करण्यासाठी काय सिद्ध केलं पाहिजे, ते सिद्ध करण्यासाठी त्याचे काय ते कशावर अवलंबून आहे, त्याच्यावर काय तिथे कोणता गुणधर्म वापरता येईल, अशा पद्धतीचे विचार करण्याची पद्धती त्यांना एकदा शिकवली की मग दुसरं कुठलंही प्रमेय शिकवायला ती पद्धत उपयोगी पडेल. नाहीतर काय होईल, प्रत्येक प्रमेय तुम्हाला नवीन प्रमेय म्हणून शिकवावं लागेल आणि म्हणून शिक्षकाचे गडबड काय होते की शिक्षक वर्गात 25-30 प्रमेय जे असतील तर ते म्हणतात सर एवढे प्रमेय कधी होणार, कारण ते 30व्या प्रमेय शिकवायचे भांडीला पडत असतं किंवा 40वा प्रमेय शिकवूच टाका ना प्रमेय तुम्ही, मग अपेक्षितच नाही एवढे प्रमेय शिकवणं, तर तुम्ही काहीच प्रमेय पद्धती शिकवा आणि बाकी प्रमेय त्यांना सोडवायला लावा ना, कारण त्यांना तुम्ही कसं सोडवायचं हे त्यांना शिकवा, म्हणजे मग त्या ठिकाणी ते संक्रमित होईल तुम्ही सांगितलं सगळं. तर विज्ञानामध्ये निरीक्षण करून निष्कर्ष काढायला शिकवले की ते भूगोलाच्या अध्ययनासाठी उपयुक्त ठरेल. मग अशी म्हणलं तुम्हाला, कारण सायन्समध्ये जे आपण शिकवतो तसंच ते तिकडं उपयोगी पडेल. म्हणजे जी नैतिक मूल्य विद्यार्थ्यांना अंगीकारायत असे वाटते त्या मूल्याच्या अंगीकारामुळे समाजामध्ये किती मोठी माणसे होऊन गेली हे पटवून द्यावे लागेल. म्हणजे ही जी आपण नैतिक मूल्य वर्गात शिकवतोय ही मूल्य कशी उपयुक्त आहेत, म्हणजे जी मोठी मोठी माणसं होऊन गेली त्यांनी ही मूल्य अंगीकारलेली होती म्हणूनच ती मोठी झालेली आहे, ही गोष्ट आपण त्यांना जर पटवून दिली शाळेत शिकवत असताना तर कदाचित ते जे तुमचे विद्यार्थी आहेत त्या मूल्यांचा स्वीकार बाहेर समाजात गेल्यानंतर करतील. तर हे आपल्याला वर्गात पटवून द्यावं लागेल. जर वर्गात शिकत असलेला अभ्यासक्रम व दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांमधील साम्य विद्यार्थ्याच्या लक्षात आणून दिलं पाहिजे. म्हणजे आपण जे इथं शिकवतोय वर्गात शिकतो आहे तसंच आपल्याला जीवनात असतं, काही वेगळं नाही. लक्षात घ्या, म्हणजे इथलं जे काही नियम आहेत, म्हणजे मला काही काळ आश्चर्य वाटतं की इथं आपण या ठिकाणी का तो शेअरचं आम्ही शिकवतो आणि तिकडं शेअर वेगळं आणि इकडं शेअर, इथं शेअर काय शिकवतो आपण, त्याला एवढा शेअर घेतले, एवढा भाव वाढला आणि त्याला विकले आणि मग त्याला किती नफा झाला. मग या ठिकाणी आणि मग त्याला विचारलं की बाहेर तिकडं नाही, त्याला काहीच माहीत नसतं बाहेर शेअर कसे घ्यायतात, कुठं असतात, काय असतं, की डीमॅट अकाउंट काय असतं, त्याला काहीच माहिती नसतं. असं नाही चालणार तुम्हाला. तर आपलं काय केलं पाहिजे, आपण जे शिकतो वर्गात जे शिकवतो अरे तेच बाहेर वापरायचं आहे, तेच उपयुक्तता करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेला तुमच्या घराला रंग द्यायला मनुष्य येतो आणि तो मापं काढायला लागतो आणि त्या तुम्हाला मात्र सगळे तुम्ही भूमिती शिकलेला आहात, तुम्हाला त्या भिंती 4 भिंतीचं पृष्ठफळ काढता येतं, एखाद्या चौरसाचं आयताचं पृष्ठफळ क्षेत्रफळ काढता येतं, पण तुम्ही शाळेत शिकला आहे पण ते तुम्हाला बाहेर त्याला वाटतं की नाही हे वेगळंच काहीतरी असतं, असं नाही. लक्षात घ्या. तर हा जो काही भाग आहे हा शिक्षकांनी विद्यार्थी लक्षात आणून दिला तरच मग ते या ठिकाणी अध्ययन, नाहीतर मग आपण शाळेत शिकल्याचा उपयोगच काय. बऱ्याच वेळा असं माणसं म्हणतात ना शिकून कायचा उपयोग आहे तेव्हा,
काही वेळा बाहेरची माणसं आपल्याला म्हणतात की शिकून उपयोग काय झाला तुझा. याचा करायचं कारण असं असतं, आपण जे शिकलो असतो त्याचं आपण संक्रमणच करत नाही. कारण कदाचित ते आपल्याला ते साम्य लक्षात तरी येत नाही किंवा लक्ष आणून दिलं जात नाही. म्हणजे आशय असेल, पद्धती असेल, तंत्र असेल म्हणायला, किंवा आपणच हेतुता ते करत नाही. कारण म्हणलं बॅगले की तुम्ही स्वतः ठरवायला पाहिजे करायचं म्हणून ते, कारण त्यातलं सूत्र लक्षात आलेलं नसेल. तर हे सगळंच आपण ठरवलं तर निश्चितपणे करू शकतो. आणि तरच मग मुलं देखील शाळा शिकायला किंवा समाज शाळा शिकायला उद्युक्त होईल. आणि आता मग त्या शिक्षणाचा उपयोग होणार नाही. तर अशा दृष्टीने ह्या ठिकाणी ह्या अध्ययन संक्रमणात महत्त्व आहे. तर एक लक्षात घ्या मित्रो, की याच्यावर प्रश्न निश्चितपणे प्रश्निकाला विचारता येऊ शकेल. विचारतील नाही मला माहीत नाही, विचारता येऊ शकेल. ते एखादं उदाहरण देऊ शकतील आणि त्या उदाहरण कुठल्या उपपत्तीशी निगडीत आहे असे आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुम्ही निश्चितपणे याचा विचार कराल आणि तुम्हाला परीक्षेत चांगलं यश मिळेल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी मी थांबतो.